हॅलो. खूप दिवसानंतर मी भेटत आहे तुम्हाला. पण ठीक आहे, ॲटलिस्ट वेळेवर भेटत आहे. तर आता आपण बघा 2-3 दिवस किंवा 2-3 सेशन्समध्ये आपण राज्यसेवा प्रिलिम्ससाठी जी तुमची 23 जानेवारीला होणार आहे त्या प्रिलिम्ससाठी तुमचं आपण एक जॉग्रफी महत्त्वाचे काय पॉईंट्स असणार आहे त्याची एक रिव्हिजन आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर लगेच सुरुवात करूयात. तर पहिला पॉईंट जो आपण आज डिस्कस किंवा पहिला पॉईंट मी जे घेणार आहे ते असणार आहे विश्व, युनिवर्स. ठीक आहे, पुढे डायग्राम्स असणार आहे तसं पण युनिवर्स. तर व्हॉट इज युनिवर्स? ठीक आहे, विश्व काय आहे हे आपण पहिले समजून घेऊयात. तर विश्व हे काय आहे ना, ते एक जसं आपण वरती कधी बघितलं उभे आहे ना आकाशात, तर विराट जी पोकळी आपल्याला दिसते त्यालाच आपण काय म्हणतो, विश्व म्हणतो. राईट. आणि या विश्वमध्ये अनेक तारे आहे, धूळ आहे, खडक आहे. तर याला एकंदरीत म्हणतात किंवा आपण असं म्हणूयात की तारे किंवा ग्रहांच्या समूहाला एक आपण म्हटलं जातं दीर्घिका. काय म्हटलं जातं? दीर्घिका. किंवा याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गॅलेक्सी. काय म्हटलं जातं याला इंग्लिशमध्ये? गॅलेक्सी. तर अशा अनेक बिलियन्स ऑफ गॅलेक्सी, लक्षात ठेवा, अब्जो गॅलेक्सीपासनं आपलं विश्व तयार झालेला आहे. आणि हे जे दीर्घिका असते, गॅलेक्सी असते ना, हे विविध आकारांच्या विविध शेप्सच्या गॅलेक्सी आहेत. ते एक आपण जे आता आपण म्हणतो आपली जी दीर्घिका आहे ज्याच्यामध्ये आपण आहोत किंवा जी पण आपलं सौरमंडळ आहे, आपली पृथ्वी आहे, अनेक ग्रह जे आहेत. ठीक आहे, ही दीर्घिका, आपली जी दीर्घिका आहे ती कोणती आहे? मिल्की वेव्ह. कोणती आहे ती? मिल्की वेव्ह गॅलेक्सी किंवा त्याला आपण म्हणतो दूधगंगा दीर्घिका आपण म्हणतो. बरोबर, मिल्की वेव्ह, कारण की ही एक दुधाळ प्रकाशासारखी दिसते म्हणून याला आपण म्हणतो मिल्की वेव्ह. आणि याचा आकार कधी तुम्हाला विचारलं गेलं की आपली जी दीर्घिका आहे मिल्की वेव्ह याचा आकार कसा आहे, तर याचा आकार आहे स्पायरल. मी जसं अगोदरच तुम्हाला सांगितलं ना की दीर्घिका विविध आकारांच्या असतात. तर आपली जी आहे ना मिल्की वेव्ह, आकाशगंगा, ही कोणत्या आकाराची आहे? स्पायरल शेप आहे. ठीक आहे, तर या दीर्घिकेमध्ये लक्षात ठेवा, दीर्घिका अनेक तारे आणि ग्रहांचा जो समूह असतो याला आपण दीर्घिका म्हणतो. तर जी आपली ह्या दीर्घिकेमध्ये जो आपलं सौरमंडल आहे ज्याला आपण म्हणतो सोलार सिस्टीम, सोलार सिस्टीम. तर आपली जी सोलार सिस्टीम आहे, आता आपण पुढची स्क्रीन घेऊयात. ठीक आहे, तर आपली जी सोलार सिस्टीम आहे, ठीक आहे, सौरमंडळ आहे, हा सौरमंडळ कोणत्या दीर्घिकेचा आहे? तर मिल्की वेव्ह. राईट. तर आपल्या सौरमंडळमध्ये किती, एक जसं आपण म्हणतो तारा, ठीक आहे, तारा सन, ते म्हणजेच जे आपला तारा आहे तो आहे सन. ठीक आहे, सूर्य आणि इतर काही ग्रह आहेत. तर ते ग्रह किती आहेत? 8 ग्रह आहेत. ठीक आहे, 8 आपण म्हणूयात याला प्रमुख ग्रह म्हणूयात, आणि काही बटू ग्रह आणि लघु ग्रह आणि अनेक असे शिलाखंड फिरताना आपल्याला आपल्या सोलार सिस्टीम सौरमंडळमध्ये बघायला भेटतात. ठीक आहे, तर सूर्य आणि 8 ग्रह आणि बटू लघु ग्रह आणि काही पट्टे जे आहेत ते मी पुढे तुम्हाला आकृतीत दाखवणारच आहे, हे मिळून आपलं काय तयार होतं? सौरमंडळ तयार होतं. आता इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं, याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस हे बघा युनिवर्स जी पण आपलं विश्व आहे, लक्षात ठेवा, विश्वची निर्मिती जी आहे, युनिवर्स जी आहे आपलं, लक्षात ठेवा, विश्वच्या निर्मिती संबंधी काही सिद्धांत आहे. आलं लक्षात? थिअरीज रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ युनिवर्स. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या आहे? तर पहिलं जे सिद्धांत जे सगळ्यांना तुम्हाला बहुतेक माहीत असतं ते म्हणजेच कोणतं आहे? बिग बँग थिअरी. कोणतं आहे ते? बिग बँग थिअरी. बघा याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता कधी तुम्हाला हा प्रश्न विचारला की हा ही थिअरी कशाशी संबंधित आहे, तर लक्षात ठेवा, विश्वच्या निर्मितीसाठी. ही थिअरी कोणी दिलेली आहे हे पण लिहून ठेवा तुम्ही. ली मैत्री. लक्षात ठेवा, हे सिद्धांत दिलेला आहे ली मैत्री आणि गॅमनोव. लक्षात ठेवा, हे नावं लिहून ठेवा. बिग बँग थिअरी. दुसरीची थिअरी आहे विश्वच्या निर्मिती संबंधी, एक बिग बँग झाली, एक आहे स्टेडी स्टार थिअरी. लक्षात ठेवा, हे नावं लक्षात ठेवा. ही थिअरीमध्ये काय विचारतात हे आपल्याला आता गरजेचं नाही आहे. ठीक आहे, तर स्टेडी स्टेट थिअरी, ही थिअरी जी आहे ही पण विश्वच्या निर्मिती संबंधी आहे. तर हे कोणी दिलेली आहे? बॉन्डी. बॉन्डी हे सिंपल नाव आहे. गोल्ड आणि हॉईल हे 3 शास्त्रज्ञ इथे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. आणि तिसरी जी थिअरी आहे ती आहे पल्सेटिंग. लक्षात ठेवा, पल्सेटिंग थिअरी. ही थिअरी बद्दल एक लक्षात ठेवायचं, ही थिअरी काय म्हणते की हा सिद्धांत काय म्हणतो? पल्सेटिंग, की जे पण आपलं विश्व आहे याचं एक्सपान्शन होत आहे, याचं प्रसरण होत आहे, हे सांगत असते पल्सेटिंग
थिअरी. यांचे कोण शास्त्रज्ञ हे माहीत नाही आहे, पण हे 3 सिद्धांत आता तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, चलो. सो आता आपण आपल्या सोलार सिस्टमकडे जाऊया. तर सोलार सिस्टमचे काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, इथे काय इम्पॉर्टंट असतील आपल्याला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण ही रिव्हिजन आहे तर मी इम्पॉर्टंट पॉईंट्सकडेच लक्ष देणार आहे जास्त. यस, सी सगळ्यांना आकृती दिसत असेल तर हे आहे तुमचे सोलार सिस्टम. यस, ठीक आहे. तर सोलार सिस्टम जसं आपण बघतो हे आहे आपला सन आणि 8 प्लॅनेट्स. ठीक आहे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स. आता हे जे 3-4 प्लॅनेट्स तुम्हाला दिसत आहेत ना इथपर्यंत, मार्स पर्यंत, पृथ्वी, शुक्र, आलं लक्षात? येस, हे जे 4 प्लॅनेट्स आहेत ना मर्क्युरी पासून मार्स पर्यंत, यांना आपण काय म्हणतो, अंतर्गत, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये लिहूयात इनर प्लॅनेट्स. काय म्हटलं जातं याला? इनर प्लॅनेट्स पण म्हणतात, किंवा याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स पण म्हणतात. टेरेस्ट्रियल का म्हटलं जातं? कारण हे जे 4 ग्रह आहेत ना यांचे जे आउटर पार्ट आहे, यांचं बाह्य कवच जे आहेत ना हे खडकांनी बनलेलं आहेत, विविध प्रकारच्या खडकांनी बनलेलं आहे, म्हणून यांना आपण टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स पण म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मार्स नंतर, मंगल नंतर एक पट्टा येतो, अनेक छोटे असे म्हणतो ना शिलाखंडांचा एक पट्टा फिरतो. हे पण लक्षात ठेवा, ग्रहांस्वरूपातच ग्रह जसे फिरतात ना त्याच दिशेमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. ठीक आहे, याला आपण म्हणतो ॲस्टेरॉइड बेल्ट. काय म्हटलं जातं याला? ॲस्टेरॉइड बेल्ट म्हटलं जातं. आणि यात जे शिलाखंड किंवा जे ग्रह असतात, छोटे जे तुकडे असतात, यांना आपण ड्वार्फ प्लॅनेट पण म्हणतो इंग्लिशमध्ये, ड्वार्फ प्लॅनेट, आणि मराठीमध्ये याला आपण म्हणतो बटू ग्रह. काय म्हणतो? बटू ग्रह म्हणतो. ठीक आहे, येस, ॲस्टेरॉइड बेल्ट. याच्यावर कधी प्रश्न विचारला गेला तुम्हाला की ॲस्टेरॉइड बेल्ट हा जो आहे किंवा बट्टू ग्रहाचा जो पट्टा आहे कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे, तर ते आहे इकडे मंगल आणि इकडे आहे गुरु. तर या 2 ग्रहाच्या दरम्यान हा बट्टू ग्रहाचा पट्टा आहे. आणि या बघा, ह्या बट्टू ग्रहामध्ये जो सगळ्यात मोठा जो आहे ना, जे आकाराने जे मोठा आहे ते काय आहे? सिरस. ओके, आता बघा ह्या पट्ट्यानंतर ॲस्टेरॉइड बेल्ट नंतर जे ग्रह येतात 4, जसं ज्युपिटर, सॅटर्न म्हणजे तुमचे शनी, युरॅनस आणि नेपच्यून. या ग्रह जे आहेत ना यांना काय म्हटले जाते? वायूच्या स्वरूपात तयार झालेले, म्हणजे वायूने बनलेले आहेत हे ग्रह, हे खडकांनी बनलेले नसतात, लक्षात ठेवा. हे आकाराने पण मोठे आहेत. हे जे ग्रह आहेत ना यांना बाह्य ग्रह म्हणतात, आउटर प्लॅनेट्स. काय म्हटलं जातं? आउटर प्लॅनेट्स म्हणतात ह्या 4 ग्रहांना. आणि लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की हे जे 4 आहेत यांचे बाह्य कवच खडकांनी बनलेलं आहे, तर ह्या ग्रह वायूंनी बनलेला आहे, म्हणून यांना गॅशियस प्लॅनेट्स पण म्हणतात, किंवा भूगोलमध्ये एक शब्द याला म्हटलं जातं जोवियन प्लॅनेट्स. काय म्हणतो यांना आपण? जोवियन प्लॅनेट्स. ओके, चलो. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याच्यानंतर बघा नेपच्यून. नेपच्यून नंतर तुम्हाला एक बेल्ट दिसतोय, त्याला आपण म्हणतो क्युपर बेल्ट. काय म्हणतो याला आपण? क्युपर बेल्ट. इथे पण शिलाखंड, काही जी ग्रहांसारखे घटक तुम्हाला या बेल्टमध्ये बघायला मिळेल. ओके, तर याच्या हे लक्षात ठेवायचं, क्युपर बेल्ट. ओके, यस. तर आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे बघा, नेपच्यून नंतर एक ग्रह तुम्हाला दिसतोय प्लुटो. याला आपण म्हणतो लघु ग्रह. काय म्हटलं जातं याला? लघु ग्रह म्हटलं जातं. ठीक आहे, आता लघु ग्रह जे प्लुटो आहे लक्षात ठेवा, हा पहिले 2006 पर्यंत याला ग्रह म्हणून दर्जा होता, ग्रह म्हणून दर्जा होता, लक्षात ठेवा. पण 2006 मध्ये याचा ग्रह म्हणून दर्जा काढण्यात आलेला आहे. आता याला आपण म्हणतो लघु ग्रह. ठीक आहे, यस. आता बघा एवढं तुम्हाला एक लक्षात आलं आहे. आता आपण कधी एक लक्षात ठेवा की सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता दिसतोय तुम्हाला? इथे मर्क्युरी आहे, बरोबर. तर साहजिक तुम्हाला काय वाटेल की सर्वात जास्त तापमान कोणाचं असेल? मर्क्युरीचं असेल, हे आपल्याला वाटू शकतं, कारण सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह आहे तो म्हणून. पण लक्षात ठेवणार, सूर्याला भलेही मर्क्युरी हा जवळचा असला तरी सर्वात जास्त तापमानाची नोंद, सर्वात जास्त तापमान कोणत्या ग्रहावरचे आहे तर ते आहे व्हीनस. आलं लक्षात? व्हीनसवर किती तापमान आहे? 480 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमानाचा हा ग्रह आहे. आणि मर्क्युरी याचं तापमान केवढं आहे? 427 डिग्री सेंटीग्रेड. आता का बरं असं? भलेही मर्क्युरी जवळ असला तरी, तर लक्षात ठेवा व्हीनस हा जो ग्रह आहे ना, याचे जे वातावरण जो आहे, येथे जे वातावरण आहे हे
विविध प्रकारचे जे आपण म्हणतो ना ऍसिडचे इथे क्लाउड्स ढग बघायला मिळतील. या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड मिथेनचे प्रमाण जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड मिथेन हे ग्रीन हाऊस गॅसेस पण आहे, म्हणजे हे उष्णता शोषून जास्त घेतात. आणि तसंच ऍसिडचे ढग इथे आहेत म्हणून याचे तापमान सर्वात जास्त नोंदवलं जातं. दुसरं पॉईंट अजून एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सूर्याला सगळ्यात जवळचा मर्क्युरी असला तरी याला ब्राइटेस्ट प्लॅनेट नाही म्हणतो आपण. सगळ्यात तेजस्वी ग्रह कोणाला म्हटलं जातं? व्हीनसलाच म्हटलं जातं. ओके, आता अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा इथे तुम्हाला की जो पण बघा व्हीनस हा जो दिसतोय तुम्हाला, राईट, व्हीनस हा जो इथे दिसतो आहे, एक मिनिट जर आपण पेनचा कलर चेंज करूया थोडासा. आता इथे व्हीनस दिसतंय तुम्हाला, राईट, व्हीनस आणि एक आहे युरॅनस. हे दोन ग्रह असे आहेत ना की ह्या दोन ग्रहांवर लक्षात ठेवा कोणते कोणते, व्हीनस आणि युरॅनस हे दोन ग्रह असे आहेत की यांची सूर्याभोवती फिरण्याची दिशा कशी आहेत? पूर्वकडून पश्चिमेकडे. बाकी सगळे ग्रह जे आहेत हे कसे फिरतात? वेस्ट टू ईस्ट. फक्त हे दोन कसे फिरतात? पूर्वकडून पश्चिमेकडे, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. कोणते कोणते आहे? व्हीनस आणि युरॅनस. आणि म्हणूनच लक्षात ठेवा की हे जे जो दोन ग्रह आहेत ना इथे यांची सूर्याभोवती फिरण्याची दिशा पूर्वकडून पश्चिमेकडे असल्यामुळे इथे सूर्य उगवतो पश्चिमेला आणि मावळतो पूर्वला. जे की आपल्या ग्रहांमध्ये काय असतं की सूर्य उगवतो पूर्वकडून आणि मावळतो पश्चिमेकडे. तर या दोन ग्रहांवर उलट तुम्हाला बघायला मिळेल. क्लिअर? येस. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच की जो व्हीनस हा जो प्लॅनेट आहे ना याला अर्थ ट्विन पण म्हटलं जातं. पृथ्वीसारखं किंवा पृथ्वीची जुळवी बहीण याला पण असं म्हटलं जातं. तसंच व्हीनस या ग्रहाला अजून काय म्हणतात? मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार पण म्हणतात. बघा व्हीनस बद्दल बरंच काही तुम्हाला बघायला मिळतं इथे, राईट. तसंच अजून एक महत्त्वाचं पॉईंट इथे लक्षात ठेवायचं व्हीनसचं की हे बघा आपण काय म्हणतो जसं पृथ्वीचा विचार केलं, राईट, पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते, राईट. स्वतःभोवती फिरायला तिला जेवढा कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो? एक दिवस म्हणतो, राईट. आणि सूर्याभोवती फिरायला तिला जेवढा कालावधी लागतो त्याला आपण एक वर्ष म्हणतो, राईट. व्हीनस हा असा ग्रह आहेत ना बुध की याला स्वतःभोवती फिरायला जास्त वेळ लागतो कम्पेअर टू सूर्याभोवती फिरायला. म्हणजेच काय झालं की व्हीनस या ग्रहाचा दिवस मोठा आणि वर्षाचा कालावधी कसा आहे? छोटा आहे, राईट. तर व्हीनसला स्वतःभोवती फिरायला, लक्षात ठेवा, व्हीनसला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? 243 दिवस, 243 डेज त्याला स्वतःभोवती परिवलन, रोटेशन ज्याला आपण म्हणतो. आणि सूर्याभोवती रेव्होल्यूशनला तिला किती वेळ लागतो व्हीनसला? ते लागतो 224 दिवस. म्हणजे दिवस तिथे 243 दिवसाचा आहे आणि वर्ष 224 दिवसाचा. क्लिअर? म्हणजे वर्षपेक्षा दिवस मोठा व्हीनसचा आहे. एवढं क्लिअर झालं? येस. आता आपल्याला पुढचं जो बघायचं आहे ग्रह तो म्हणजे मार्स बद्दल बोलूयात आपण आता, राईट. आता मार्स हा जो ग्रह असा आहे ना, बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स मी इथे सांगते, सगळं नाही सांगणार आहे. येस. तो मार्स हा जो ग्रह आहे ना, लक्षात ठेवा, हा सर्वात जास्त संशोधन झालेला ग्रह आहे. आलं लक्षात? मार्स याला रेड प्लॅनेट पण म्हटलं जातं कारण इथे जे लोहाचे ऑक्साईड जास्त आहे मार्सवर, राईट. आणि दुसरं एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचं महत्त्वाचं ते म्हणजेच की मार्स आपल्या पूर्ण सोलार सिस्टीममध्ये कधी आपण विचार केला ना की सगळ्यात उंच शिखर, मी काय म्हणते पूर्ण सोलार सिस्टीमचं, आपल्या सौरमंडळामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे असं कधी विचारलं गेलं तुम्हाला? ते हिमालय नाही म्हणायचं, लक्षात ठेवा. हे पृथ्वीवरचं सगळ्यात उंच शिखर आहे, पण सौरमंडळावर सगळ्यात उंच जो शिखर आहे, लक्षात ठेवा, कोणाला आयडिया आहे कोणतं आहे सगळ्यात उंच शिखर? ऑलिम्पस मॉन. इथे खूप खिचडी झाली आहे बट ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. ऑलिम्पस मॉन 24 किलोमीटर उंच, लक्षात ठेवा किती उंच आहे हा शिखर? ऑलिम्पस मॉन हा 24 किलोमीटर उंच, एवढा उंच शिखर मार्स या ग्रहावर आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो. आणि हा सर्वात जास्त आपण म्हणतो ना की संशोधन ह्या ग्रहावर होतं. जसं आपल्याला माहिती आहे की मार्सवर आता मनुष्यवस्ती आपण तयार होईल. एलॉन मस्क पण मार्सवर बरंच काम करत आहे है ना, ते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चलो. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे इतर जे ग्रह आता तुम्ही बघतात, राईट, जसं ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून. हे मोठे आकाराने मोठे ग्रह आहेत पण हे वायूने बनलेले आहेत ना, त्याच्यामुळे यांची घनता जास्त नाहीये, कमी घनता असलेले हे ग्रह आहेत, लक्षात ठेवणार. आणि जसं आपण बघतो की हे जे मोठे ग्रह आहेत ना यांना जसं आपण म्हणतो ना की
सॅटेलाइट्स उपग्रहांची संख्या पण कशी आहे, जास्त आहे. उपग्रह सॅटेलाइटची संख्या पण कशी दिसेल तुम्हाला, जास्त. तर सर्वात जास्त आत्ता सध्या जे आपण म्हणतो ना, सर्वात जास्त उपग्रह कोणाला आहे, शनीला. कोणाला आहे, शनीला आहे. ज्युपिटरपेक्षा पण काय की नवीन नवीन माहीत पडत असतात, म्हणून आपण फिक्स व्हॅल्यू नाही सांगू शकत की एवढेच उपग्रह आहेत. ज्ञात आपण आता म्हणू शकतात की नोन जे उपग्रह सॅटेलाइट्स जे आता कोणाचे आहेत, सॅटर्नचे आहेत. त्याच्यानंतर इथं ज्युपिटरचे. ओके, चलो. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. दुसरं लक्षात ठेवा तुम्ही की आता बघा ही सगळी आपली जे सौर मंडळ आहे, ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त घनता आणि कमी घनता असलेला ग्रह कोणता आहे. तर सर्वात जास्त घनता असलेले ग्रह बट नॅचरल हे प्लॅनेट्स येतील, आउटर प्लॅनेट्स का, कारण हे खडकांनी बनलेले आहेत. पण याच्यामध्ये पण सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता आहे, पृथ्वी. कोणता आहे, मी आपण पुढची स्लाइड घेऊयात. ठीक आहे, कोणती आहे, पृथ्वी. पृथ्वीला सर्वात जास्त काय आहे, घनता आहे. ठीक आहे, पृथ्वीची घनता किती आहे, 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर लक्षात ठेवा सौर मंडळमध्ये सर्वात जास्त घनता असलेला ग्रह हा आहे. आणि सर्वात कमी घनता असलेला ग्रह कोणता आहे, कमॉन, तो आहे सॅटर्न. 0.68 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी घनता आहे कोणाची, सॅटर्नची. म्हणजे पाण्यापेक्षा पण कमी आहे. कधी हे खाली पाण्यामध्ये तरंगलं तरी, हे खाली पडलं तरी हे पाण्यामध्ये तरंगणार, म्हणजे बुडणार नाही. क्लिअर. सर्वात जास्त घनता आपलं पृथ्वीची आहे. क्लिअर. येस. अजून एक पॉईंट जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ते म्हणजेच की जसं आपण म्हणतो ना की सगळ्यात मोठे उपग्रह कोणते आहेत. ठीक आहे, सगळ्यात मोठा उपग्रह आपल्या सौर मंडळमध्ये जे आहे ते आहे गायनामेड. ते कोणतं आहे, गायनामेड हा सगळ्यात मोठा उपग्रह आहे, जे की आपल्या मर्क्युरी आणि व्हीनसपेक्षा पण मोठे आहेत. ओके. टायटन हा सॅटर्नचा उपग्रह आहे, टायटन. ठीक आहे, हा उपग्रह परत आपण जसं म्हणतो ना की हा व्हीनसपेक्षा पण आकाराने मोठा आहे आणि हा एकमेव असा उपग्रह आहे टायटन की ज्याला स्वतःची वातावरण आहे. ओके, चलो. सो इथे आपण थांबूयात. खूप सारं आपल्याला अजून कंप्लीट करायचं आहे. स्टील मी इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला इथे डिस्कस केलेले आहेत, राईट. चलो, आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघा. आता आपण पृथ्वी सोलार सिस्टीम आपण बोललो. आता आपल्याला मेन आपण ज्या ग्रहावर राहतो ते आहे आपली पृथ्वी, राईट. आता आपल्याला पृथ्वी संबंधी बोलायचं आहे, राईट. आता जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की पृथ्वी जी आहे, लक्षात ठेवा, हिची सर्वात जास्त घनता आहे. आपल्या सौर मंडळमध्ये सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता आहे, पृथ्वी आहे. ओके, यस. तर आता आपल्याला पृथ्वीबद्दल बोलायचं आहे. तर पृथ्वी व सूर्यकुलाची उत्पत्ती याच्या संबंधी पृथ्वीच्या 18व्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. याचे सर्व श्रेय बफन, कांट आणि लाप्लास या शास्त्रज्ञांना जातो. हे लक्षात ठेवायचे आहेत नावं, बिकॉज असे क्वेश्चन्स आता आयोग विचारायला लागलेली आहे. ठीक आहे, 1749 मध्ये बफन या फ्रेंच शास्त्रज्ञाने प्रथमच ग्रहमालेच्या उत्पत्तीविषयी आपली कल्पना मांडली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत, परंतु अजूनही यातील कोणताही सिद्धांत परिकल्पना सर्व मान्य मानला जात नाही. आतापर्यंत मांडण्यात आलेल्या परिकल्पनाचे 2 गट आहेत. अनेक परिकल्पना, पण बघा लक्षात ठेवा, जसं विज्ञानामध्ये याच्यामध्ये प्रगती होत जाते, नवीन नवीन परिकल्पना येतात, नवीन नवीन गोष्टी माहीत पडत असतात. आले लक्षात. यस. पण जे पण आतापर्यंत सिद्धांत किंवा हायपोथेसिस आलेले आहे त्याचे आपण 2 गट पाडतो. एक आहे एकतारक परिकल्पना, दुसरा आहे द्वितारक परिकल्पना, मॉनेस्टिक आणि ड्युअलिस्टिक हायपोथेसिस. लक्षात ठेवा, या पॉइंटवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये बघा जोड्या लावा प्रश्न विचारला जातो, सिद्धांत आणि कोणता शास्त्रज्ञ ते किंवा कोणाचा सिद्धांत कसा आहे. ठीक आहे, एक तारक परिकल्पना, सूर्यकुलाची किंवा आपल्या पृथ्वीची निर्मिती एकाच तेजोमेघापासून झाली आहे असे मानतात. एकच तेजोमेघ म्हणजेच नेब्युला. नेब्युला म्हणजेच काय असतो, मोठा वायूचा गोळा असतो आणि एकच वायूच्या गोळापासून तयार झालेली आहे आपली पृथ्वी. अशी धारणा किंवा अशी परिकल्पना ज्यांची आहे याला आपण म्हणतो एक तारक. ठीक आहे, आणि दुसरं द्वितारक परिकल्पना, सूर्यकुलाची उत्पत्ती ही 2 ताऱ्यांपासून किंवा 2 तेजोमेघांपासून झालेली असावी, त्याला आपण म्हणतो ड्युअलिस्टिक हायपोथेसिस, राईट. तर एक तारक परिकल्पना, सी, हे 2 आहेत. नावं लक्षात ठेवा, ऑलरेडी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर जोड्या लावा वगैरे किंवा 1 लायनर क्वेश्चन विचारला तरी माहीत असायला पाहिजे. तर इमॅन्युअल कॅन्ट यांचा वायू समुच्चय परिकल्पना, कॅन्ट थिअरी ऑफ गॅसेस
हायपोथेसिस किंवा गॅशियस मास हायपोथेसिस. आणि दुसरा आहे लाप्लासचा तेजोमिक सिद्धांत, नेब्युलर हायपोथेसिस बाय लॅपलास. ठीक आहे, हे बघा तुम्हाला गॅशियस हायपोथेसिस, नेब्युलर हायपोथेसिस आणि कोणी दिलंय हे तुम्हाला विचारू शकतात, राईट. यांचं एक तारक सिद्धांत आहे. आणि दुसरं द्वितारक म्हणजे हे बघा, चॅम्बरलिन मुल्टन यांचा ग्रहकण परिकल्पना म्हणजे प्लॅटिस्मल हायपोथेसिस, लॉकियर यांचा उल्का उत्पत्ती सिद्धांत, लॉकियर्स मेटेरॉइड हायपोथेसिस. हे नावं लक्षात ठेवायची आहेत. हे काय आहे सिद्धांत, हे मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे, प्रिलिम्ससाठी फक्त जोड्या लावासाठी हे खूप महत्वाचं आहे. जेम्स जीन्सची भरती परिकल्पना, टायडल थिअरी, रुसेलवर्ड लिटरमनचे जोड तारा सिद्धांत, बायनरी स्टार हायपोथेसिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. ऑटमन रिमेन यांचा अंतर्विश्व धुलीकंत, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस. डॉक्टर बॅनर्जी यांचं सेफिल्ड सिद्धांत, सेफिल्ड थिअरी, सी डॉक्टर बॅनर्जी. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट, हे पार्ट करून जा तुम्ही, पार्ट करून जा, राईट. नेक्स्ट आता काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसं आपण आत्ताच बोललो ना दीर्घिका, व्हॉट इज गॅलेक्सी. तर आपली जी गॅलेक्सी आहे ती कोणती आहे, मिल्की वेव्ह. आणि मी आता सांगितलं की आपल्या विश्व जे आहे, युनिवर्स जो आहे ते बिलियन्स ऑफ गॅलेक्सीजपासून तयार झालेलं आहे, बरोबर. तर आपली जी गॅलेक्सी आहे मिल्की वेला सर्वात जवळची गॅलेक्सी, आपल्या जवळ कोणती गॅलेक्सी आहे, अँड्रोमेडा. ठीक आहे. प्रॉक्सिमा सेंटोरी सूर्याला सर्वात जवळचा तारा. बघा सूर्य हा पण एक तारा आहे, बरोबर, कारण तो स्वतःचा प्रकाश स्वतः तयार करतो म्हणून तारा. तर सूर्याला जवळचा तारा कोणता, प्रॉक्सिमा सेंटोरी. अल्फा सेंटोरी पृथ्वीला सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा. सूर्य आपल्याला बघा, सूर्य आणि पृथ्वीमध्ये अंतर केवढं आहे, 150 मिलियन किलोमीटर. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला जवळचा तारा कोणता आहे, अल्फा सेंटोरी. डॉग स्टार सिरियस हे सर्वात प्रखर तारे, प्रखर म्हणजे खूप जास्त चमकणारे. अवकाशात प्रवेश करणारा पहिला यात्री युरी गॅगरिन. अवकाशात प्रवेश करणारी पहिली स्त्री व्हॅलेंटिना तेरेश्कोवा. ही जनरल नॉलेज आहे, राईट. चलो, सो नेक्स्ट आता परत हे आताच आपण बोललो. आता हे काही जे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे पण विचारले जातात काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, की बघा पहिले आपण ह्या ग्रहांना किंवा याला देवाचं हे मानलं जातं काही याच्यामध्ये, राईट. तर जसं मर्क्युरी जो आहे याला काय म्हटलं जातं, रोमन गॉड ऑफ कॉमर्स. व्हीनसला गॉडेस ऑफ ब्युटी, मार्सला गॉड ऑफ वॉर, ज्युपिटर किंग ऑफ गॉड, सॅटर्न गॉड ऑफ ॲग्रिकल्चर, युरेनस ग्रीक गॉड, एन्शियंट ग्रीक गॉड, नेपच्यून गॉड ऑफ सी, गायनामेड लार्जेस्ट सॅटेलाइट इन अवर सोलार सिस्टम, लार्जर दॅन मर्क्युरी अँड प्लुटो. मी जसं सांगितलं ना की मर्क्युरी आणि प्लुटोपेक्षा पण हे मोठा उपग्रह आहे, लक्षात ठेवा. म्हणजे उपग्रह एवढे मोठे आहेत हे, ठीक आहे. पण हे बघा, आता तुम्ही विचार कराल काही का मॅम मग यांना ग्रह का नाही म्हणतात, हे मोठं पण आहे तरी. पण लक्षात ठेवा की ग्रह यांचे स्वतःचे एक ऑर्बिट असतो. भलेही हे मोठे आहे आकाराने गायनामिड टायटन, पण यांचा मास वस्तुमान आहे ना हा मर्क्युरी आणि प्लुटोपेक्षा कसा असेल, कमी असतो. ठीक आहे. येस. आता नेक्स्ट पॉईंट आधी आपल्याला बघायचं आहे की सूर्यापासून ग्रहांचा क्रम. आता कधी तुम्हाला विचारलं गेलं सी, आपण परत प्रिव्हियस स्लाइडकडे जाऊयात की सूर्यापासून ग्रहांचा क्रम लावा, म्हणजे सूर्यापासून कधी गेले तुम्ही पहिले कोणता लागेल मग हे. तर याच्यासाठी आपण सिनॉप्सिस घेत आहोत. तर ते सिनॉप्सिस म्हणजेच काय आहे बघा, माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट्स. हा एक वाक्य लक्षात ठेवा आणि प्रत्येक शब्दाचा इनिशियल लक्षात ठेवायचा आहे. माय व्हेरी एज्युकेटेड, एम फॉर मर्क्युरी, व्हीनस, ई फॉर एज्युकेटेडचं काय आहे मग, ई फॉर अर्थ, पृथ्वी म्हणजे मदर, मार्स मंगळ, ज्युपिटर, एस सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि पी हा प्लुटो, पहिले यायचा हा प्लुटो, पण प्लुटोला आता आपण ग्रह मानत नाही. ओके. चलो, सो हे झालं तुमचं ग्रहबद्दल काही सिद्धांत मी तुम्हाला सांगितले आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. चलो, आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला जे कंप्लीट करायचं आहे ते बघा, आता आपण पृथ्वी विश्व बघितलं. येस. आता विश्व बघून झालं आपलं. विश्वमध्ये काय काय आहे हे आपण थोडक्यात बघितलं. ठीक आहे. ग्रह बघितले. आता आपण आपलं सेंटर हे काय आहे, पृथ्वी. आपण पृथ्वीवर राहतो, राईट. आता पृथ्वीबद्दल पण आपण थोडं बघितलं आहे. आता यास पृथ्वीच्या निर्मिती संबंधी सिद्धांत आपण थोडक्यामध्ये बघून घेतले आहेत. आता पृथ्वी जी आहे लक्षात ठेवा, आता पृथ्वी आपली ही जी पृथ्वी आहे, येस, या
पृथ्वीचे एक एक आपल्याला डिटेल बघायचं आहे. जसं ह्या पृथ्वीचं जसं आपण बघा निर्मिती वगैरे सगळं बघून झालंय आपलं, राईट. आता पृथ्वीचं कवच, पहिले सगळ्यात पहिले जिथे आपण राहतो, फिरतो, आपण शेती करतो, व्यवसाय करतो, हा काय आहे? पृथ्वीचा कवच. या कवच कशापासून बनलेला असतो? खडक. काय कशाने बनलेला असतो? हा खडक. हे खडकच आहेत ना, तर आपला पहिला पॉइंट जो असणार आहे तो आहे खडक, रॉक्स. हे बघा, रॉकसाठी मी पूर्ण एक म्हणजे 2 तासाचा 2-2.5 तासाचा सेशन असतो, पण आज रिव्हिजन आहे ते थोडक्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सगळे सांगेल तुम्हाला, राईट. पृथ्वीचा आपण पहिला भाग बघूयात, त्याच्यानंतर आपण पृथ्वीच्या अंतरंग बघूयात. पूर्ण पृथ्वी भूकवचापासून आतपर्यंत याला आपण म्हणतो पृथ्वीचे अंतरंग. येस, हे कम्प्लीट करायचं आहे आता आपल्याला. त्याच्यानंतर पृथ्वीचे अंतरंग झाल्यानंतर पृथ्वी भूकवचावर परिणाम करणारे घटक, तर सगळं आता आपण बोलणार नाही. इम्पॉर्टंट पॉईंट्स या संबंधी काही जे 2-3 सिद्धांत आहे ते म्हणजेच की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, भूखंड वहन सिद्धांत, एक आहे प्लेट टेक्टॉनिक्स, तो एक सिद्धांत की ज्याच्यावर प्रिलिम्समध्ये क्वेश्चन शुअर शॉर्ट विचारले जातात. भूकंप, ज्वालामुखी, हे कम्प्लीट करूयात. ओके, चलो. सो पहिला आपण आता बघणार आहोत खडक. ठीक आहे, चलो. सो खडक काय असतात पहिले तर लक्षात ठेवा. खडक काय असतात? ठीक आहे, खडक, व्हॉट इज रॉक? ठीक आहे, काय असतात रॉक? काय असतात बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, ठीक आहे, जसं आपला हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, इथे अतिशय जास्त कठीण, आलं लक्षात, अतिशय जास्त कठीण अशा दगडांपासून ते अतिशय मृदू अशा मातीपर्यंत या सर्व घटकांच्या संचयनाला आपण काय म्हणतो, किंवा या पदार्थांच्या संचयनाला आपण काय म्हणतो? खडक म्हणतो. ओके, तर खडकची व्याख्या कळाली. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अतिशय जास्त कठीण अशा दगडापासून अतिशय मृदू अशा मातीच्या एकंदरीत संचयनाला आपण, संचयन म्हणजे डिपॉझिशनलाच आपण काय म्हणतो? रॉक्स म्हणतो. आता हे खडक जे असतात लक्षात ठेवा. ठीक आहे, हे जे खडक असतात हे कशाने बनलेली असतात? खडक हे भूकवच, जसं आपण म्हणतो की हे खडक जे कशाने बनलेली असतात याला आपण म्हणतो खनिज. कशाने बनलेली असतात? हे खनिज. खनिजाचं जो संचयन असेल याला आपण रॉक्स म्हणू शकतो. यस, खनिजांपासून. आणि तुम्ही विज्ञानमध्ये वाचलेलं असं खनिज म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मिनरल्स. मिनरल्सचा एक भाग असतो, पूर्ण गोळा झालेले मिनरल्स असेल रॉक्समध्ये. यस, आणि मिनरल्स म्हणजेच काय? कशाने बनलेले असतात ही खनिज? हे बनलेली असतात मूलद्रव्याने. कशाने? मूलद्रव्य. आले लक्षात? ज्याला आपण म्हणतो एलिमेंट्स. ओके, तर एलिमेंट्स एकत्रित येऊन खनिज तयार होतात आणि खनिजांपासून काय तयार होत असतात? रॉक्स तयार होत असतात. ओके, आता खडक जे आहेत लक्षात ठेवा. आपली पृथ्वीचं जेव्हा आपण बघतो ना की भूकवच जो आहे ना आपला, इथे विविध प्रकारचे खडक आपल्याला बघायला मिळतात, पण इथे 2 प्रमुख गट आपण बघतो. एक म्हणजे बघतो बेसॉल्ट खडक, जे महत्वाचे आहेत. प्रमुख गट आपण, मी जसं म्हणते भूकवच विविध प्रकारच्या खडकांपासून बनलेले आहेत, पण याचे आपण 2 प्रमुख गट जे आपण म्हणतो ते आहे बेसॉल्ट आणि दुसरं आहे ग्रेनाइट. तर हे 2 खडकांचं आपण एक खनिज किंवा याचे खनिज कशापासून हे 2 बनलेले आहेत हे आपण बघूयात, राईट. बेसॉल्ट आणि ग्रेनाइट. ओके, चलो. सो लेट पुढची स्लाइड घेऊयात. जागा नाहीये, इथे घेऊयात, नंतर हे सांगेल मी. येस, तर पहिले आपण घेऊयात ग्रेनाइट. आता ग्रेनाइट हा जो खडक आहे ना लक्षात ठेवा, तर हा ग्रेनाइट कोणत्या कोणत्या मिनरल्सपासून, खनिजांपासून याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवणार, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ग्रेनाइट हा खडक कोणते खनिज आहेत याच्यामध्ये? ते एक आहे फेल्डस्पार. काय आहे? फेल्डस्पार. दुसरा कोणता खनिज आहे ग्रेनाइट मध्ये? ते आहे क्वार्ट्ज. याचं प्रमाण जास्त, म्हणजे फेल्डस्पार नंतर कोणाचं प्रमाण जास्त असतो? क्वार्ट्जचा. त्याच्यानंतर कोणाचं प्रमाण जास्त असतं? मायका. लक्षात ठेवणार. ओके, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे हॉर्नब्लेंड. यस, तर हे खनिज यापासून ग्रेनाइट हा बनलेला असतो. जसं मी आता सांगितलं की हे जे खनिज आहे याच्यापासून, हे कशापासून बनलेले असतात? मिनरल्स पासून, बरोबर. तर कोणते मूलद्रव्य एकत्रित येऊन फेल्डस्पार तयार झालेला असतो? मग ऑक्सिजन आणि सिलिकॉन. ऑक्सिजन आणि सिलिकॉन हे दोघं एकत्रित येऊन काय, कोणता खनिज बनवतो? फेल्डस्पार. क्वार्ट्ज कशाने बनलेला असतो? फक्त सिलिकॉने. लक्षात ठेवणं, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. मायका, पोटॅशियम, यस, आणि ॲल्युमिनियम पासून काय बनलेलं आहे? मायका. म्हणजे मायका याच्यामध्ये पोटॅशियम आणि ॲल्युमिनियम हे 2 मूलद्रव्य
तुम्हाला बघायला भेटतील. आणि हॉर्न ब्लेडमध्ये बरेचसे तुम्हाला बघायला मिळेल, तेच म्हणजेच की कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम. ओके, यस. म्हणजे ग्रेनाइटमध्ये इतकी प्रकारचे मूलद्रव्य असतात, एवढी खनिज असतात, हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे प्रमाणावर. ओके, क्लिअर. आणि तसंच दुसरं जो खडक आहे तो कोणता आहे? बेसॉल्ट. ओके, बेसॉल्ट. आता बेसॉल्ट याच्यामध्ये जे खनिज बघायला मिळतील ते म्हणजेच कोणतं आहे? फेल्डस्पार. कोणता खनिज बघायला मिळतो? फेल्डस्पार. ओके, आणि फेल्डस्पार आपण आत्ताच बोललो ऑक्सिजन आणि सिलिका आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा याच्यामध्ये खनिज आहे ऑगाइट. कोणता आहे? ऑगाइट. ऑगाइटमध्ये बघा अनेक मूलद्रव्य बघायला मिळतात. कॅल्शियम, सोडियम, लोह, ॲल्युमिनियम, ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम. ओके, तर हे लक्षात ठेवा. खास करून यांचे खनिज तरी लक्षात ठेवणार तुम्ही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे जे खनिज आहेत ना एवढे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी आता वेळेवर नाही राहिले लक्षात तरी इट्स ओके, टेन्शन घ्यायची गरज नाही, पण एवढं ॲटलिस्ट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो. सो नेक्स्ट आता जसं आपण बघतोय की जे पण आपले खडक आहेत, ठीक आहे, हे अनेक प्रकारच्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात. म्हणजे खनिज, त्याच्यापासून खनिज तयार होतो. मग आपला जो पृथ्वीचा भूकवच जो आहे तिथे जे आपले खडक आहे, बरोबर, म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये भूकवचात कोणत्या मूलद्रव्याचे प्रमाण कसे असतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, तर मी जसं आता तुम्हाला सांगितलं की ही पृथ्वी, हा भूकवच, इथेच आपले खडक आहे. आणि हा जो भूकवच आहे हा अनेक प्रकारच्या मूलद्रव्यांपासून तयार झालेला असतो. तो कोणता मूलद्रव्य आपल्या पृथ्वीच्या भूकवचात विपुल प्रमाणात आहे ते आहे ऑक्सिजन. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. भूकवच आणि संपूर्ण पृथ्वी. येस, भूकवचामध्ये जेव्हा आपण विचार करत आहोत तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे ऑक्सिजन. त्याच्यानंतर सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, अदर्स. बघा इथे मी तुम्हाला एक सिनॉप्सिस किंवा एक आपण म्हणतो ना तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जे आजच, तर एक इथे लक्षात ठेवायचं. ओ, साई, माका, पोसो. आम्हाला वाचव बाबा, माका, पोसो. बरोबर, तर हे लक्षात येतं. हे आपल्या पृथ्वीच्या भूकवचातील काय आहे? मूलद्रव्य आहे. राईट. आणि एक संपूर्ण पृथ्वीचं विचारलं की आपल्या संपूर्ण पृथ्वीमध्ये सर्वात जास्त कोणत्या मूलद्रव्याचे प्रमाण आहे तर ते आहे लोहचे. त्याच्यानंतर ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकेल, सल्फर, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. ओके, सो हे पाठ करून ठेवा. हे लक्षात, म्हणजे हे लक्षात आलं, ह्याच्यावरनं पण तुम्हाला उत्तर काढता येणार. ओके, ठीक आहे. इथे पण तुम्ही iOS सिस्टम आहे ना ही आयफोनची, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, सो iOS एवढं पण लक्षात आलं तरी तुम्हाला उत्तर राहील लक्षात. ओके, चलो. सो पृथ्वीचे भूकवच, खडकांचं आपण एक लक्षात ठेवलं की आपल्या पृथ्वीचं भूकवच जे आहे इथे विविध प्रकारचे खडक बघायला मिळतात. त्याचे दोन प्रमुख गट बेसॉल्ट आणि ग्रेनाइट. ओके, चलो. आता आपण जेव्हा खडकाचा विचार जेव्हा करतो लक्षात ठेवा, तर एक पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे की खडक आपले 3 प्रकारचे खडक आपण बघतो. किती टाइप्सचे खडक बघतो? 3 टाइप्स ऑफ रॉक्स आपण बघतो. बरोबर, यस. आता 3 टाइप्स ऑफ रॉक्स कोणते आहेत हे आपण बघूयात. ज्याला आपण फाउंडेशन किंवा प्राथमिक खडक म्हणतो तर ते कोणते आहे? अग्निजन्य खडक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिहितो इग्नियस रॉक. अग्निजन्य खडक. राईट. दुसरे जे खडक आहे ज्याला आपण म्हणतो स्तरित खडक, स्तरित, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिहिणार सेडिमेंटरी रॉक. यस. आणि तिसरे जे आहे रूपांतरित खडक. बघा खूप डिटेल नाही घेणार मी, खूप सारा आहे त्याच्यामुळे सगळं कोर्समध्ये कंप्लीट होत असतं हे डिटेल. इथे आपल्याला रिव्हिजन आहे तर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मला वाटत आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. राईट. अग्निजन्य खडक लक्षात ठेवा, याला आपण प्रायमरी रॉक पण म्हणतो, प्राथमिक खडक. का? कारण सर्वात प्रथम हे खडक तयार होतात ना, प्रायमरी रॉक, किंवा याला आपण फाउंडेशन रॉक पण म्हणतो.
फाउंडेशन रॉक. आणि लक्षात ठेवा अग्निजन्य इग्नियस हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. लॅटिन शब्द इग्निस, इग्निस म्हणजेच काय, आग. या शब्दापासनं इग्नियस रॉक हा तयार झालेला आहे. तर इग्नियस रॉक हे प्राथमिक खडक, प्रायमरी फाउंडेशन रॉक म्हणतो. याची निर्मिती कशी होते या खडकांची, तर लक्षात ठेवा पृथ्वीवर जेव्हा लावा बाहेर येतो, बघा लक्षात ठेवा, ज्वालामुखीच्या वेळेस जेव्हा पृथ्वीच्या अंतरांगातून लावा बाहेर येतो, आलं लक्षात, या लावाचं थंड होऊन जे संचयन तयार होतं यालाच आपण काय म्हणतो, अग्निजन्य खडक. आल्या लक्षात. लावा खूप उष्ण असतो ना, मग हे उष्ण लावा जेव्हा बाहेर येतो थंड होतो आणि यालाच आपण काय म्हणतो, मग टणक जो भाग तयार होतो याला आपण म्हणतो अग्निजन्य खडक. ओके, येस, हे झालं तुमचं अग्निजन्य खडक. आता बघा इथे कधी तुम्हाला विचारलं गेलं की अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळतात का, फॉसिल्स आढळतात का, जीवाश्म फॉसिल आढळतात, बिलकुल नाही आढळणार. कसं काय आढळणार ना, आता लावा जेव्हा एवढं उष्ण जेव्हा हा पृथ्वीवर येतो सगळे सजीव वनस्पती यांना खाक करून देतो, तो कोणतंच असं सजीव तो त्याच्यामध्ये ठेवत नाही, सगळ्यांना तो नष्ट करून टाकत असतो, वितळून टाकत असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये फॉसिल्स भेटत नाही. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अगेन, राईट. आता स्तरित खडक काय आहे, स्तरित खडक म्हणजेच काय, की स्तरित म्हणजेच काय, की हे बघा अग्निजन्य खडक तयार झाल्यानंतर याच्यावर उष्णताची, पावसाची, थंडीची किंवा अनेक जे आपण म्हणतो ना हिम नद्या असेल किंवा सागरी लाटा असेल यांची नद्यांची अपक्षरणाची क्रिया होते. हे अग्निजन्य खडक झिजले जातात, यांचा जो गाळ तयार होतो ना झिजून, हा गाळ कुठेतरी जाऊन साठतो आणि हा साठलेला जो गाळ असतो यालाच आपण काय म्हणतो, स्तरित खडक, सेडिमेंटरी रॉक. ओके, आणि रूपांतरित खडक काय असतात, आता रूपांतरित खडक काय असतात ना, जेव्हा इग्नियस आणि स्तरित खडक हे तयार झाल्यानंतर यांच्यावर समजा दाबाची प्रक्रिया झाली, उष्णतेची प्रक्रिया झाली, तर हे खडक पूर्णतः बदलून जातात. पूर्ण म्हणजे रासायनिक आणि भौतिक दोघं बदलून गेलेले असतात गुणधर्म, कोणाचे, अग्निजन्याचे पण आणि स्तरित खडकाचे पण, म्हणून याला आपण म्हणतो रूपांतरित खडक. ज्यावेळेस बघा अग्निजन्य खडक आहे याच्यावर दाबाची प्रक्रिया झाली, खूप दाबाची प्रक्रिया झाली, तर काय होतो, एक नवीन खडक तयार होतो. स्तरित खडक आहे एखादा, लक्षात, याच्यावर समजा उष्णतेची खूप प्रक्रिया झाली, ठीक आहे, तर त्यातनं एक नवीन खडक तयार होतो, तर अशा खडकांना आपण म्हणतो रूपांतरित खडक. क्लिअर सगळ्यांना. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा रासायनिक आणि भौतिक दोघं गुणधर्म काय हो झालेले असतात, बदलून गेलेले असतात. रासायनिक आणि भौतिक दोघं गुणधर्म बदलतात. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी तुम्हाला विचारलं की रूपांतरित खडकांमध्ये अग्निजन्य आणि स्तरित खडकाचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म दोघं बदलतात, तर यस, म्हणूनच तो नवीन खडक आहे ना, मग पूर्णच गुणधर्म बदलून टाकतो, म्हणून याला आपण म्हणतो रूपांतरित खडक. याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे पुढे. यस, क्लिअर एवढं. यस, ओके. आता बघा सगळं तर आपल्याला कंप्लीट करणं अशक्य आहे, पण तरी मी इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला इथे सांगून देते. यस, आता अग्निजन्य खडकामध्ये जे आपल्याला अपेक्षित प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आता मी तुम्हाला सांगणार आहे अजून. ते म्हणजेच की बघा अग्निजन्य खडक, आता लावा बाहेर येत आहे ना, लक्षात ठेवा इथे आपण काय म्हणतोय की लावा बाहेर पडत आहे, राईट. आता लावा दोन प्रकारे बाहेर पडतो, एक तर खूप जोरदार बाहेर पडतो किंवा शांत स्वरूपात बाहेर पडतो. लक्षात. यस, आता लावा बाहेर आलाय ना, इथे बाहेर पडला आहे, तर जोरदार बाहेर पडला किंवा शांत स्वरूपात बाहेर पडला. किंवा लावा काही वेळेस आहे ना भूकवचातून, लक्षात ठेवा, इथून आतमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण तो येऊ शकत नाही, काही कारण असतं, तेवढा दाब खालून भेटला नसेल, या कारणामुळे तो पूर्ण बाहेर येत नाही. आणि पृथ्वीच्या अंतरंगात काही ज्या पोकळ्या असतात ना, इथे लावा संचयन होतं आणि ते आतमध्येच थंड होतं. अशा खडकांना आपण काय म्हणतो, मग पातालिक खडक. अशा खडकांना काय म्हटलं जातं, पातालिक खडक. पातालिक खडक किंवा याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्लुटोनिक रॉक्स, हायपरबसिल रॉक्स म्हणतो. तर ह्या जे खडक आहे ना पातालिक खडक, हे आपण याला काय म्हणतो, इंट्रुसिव्ह अंतर्गत अग्निजन्य खडक. लक्षात ठेवा याच्या आकृतीवर वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तेवढं तुम्ही रेडी करून ठेवणार. तर कोणते कोणते आहेत पातालिक खडक, ठीक आहे. इंट्रुसिव्ह रॉक, कधी तुम्हाला विसंगत पर्याय निवडा किंवा डायग्राम विचारली गेली तर लक्षात ठेवणार तुम्ही. पातालिक खडक पृथ्वीच्या अंतरंगातच हे तयार झालेले असतात. हे हळूवारपणे, कारण यांचा डायरेक्ट वातावरणाशी संपर्क येतो का,
वातावरणाशी संपर्क येत नाही ना, कारण आतमध्येच हे थंड होत आहे लावा. येस, त्याच्यामुळे हे हळुवारपणे थंड होतं ना लावा, त्याच्यामुळे यांचे जे स्फटिक असतात ना हे आकाराने कसे असतात, मोठे असतात. ठीक आहे, या खडकांचे. तर पातालिक खडक, यस. आता पातालिक खडक कोणती कोणती खडक आहे पातालिक, ठीक आहे, तर त्याची नावं लिहून ठेवा, लक्षात ठेवा तुम्ही. बॅथोलिथ, मी इथे इंग्लिशमध्येच लिहित आहे, मराठीमध्ये पण याला बॅथोलिथच म्हणतात. त्याच्यानंतर लॅकोलिथ. बघा, बॅथोलिथ प्रकारचे खडक आपल्याला विदर्भमध्ये, गडचिरोली, भंडारा त्या भागामध्ये बॅथोलिथ खडक बघायला मिळतात. लॅकोलिथ, त्याच्यानंतर डाईक. डाईक हे असं एक भिंत सारखीच रचना असते, लक्षात ठेवा, भिंतच्या भिंत सारखी लावाचं संचन झालेलं असतंय, त्याला आपण म्हणतो डाईक. त्याच्यानंतर सील किंवा शीट, सील किंवा याला आपण म्हणतो अजून शीट. आडवं जेव्हा संचन झालेलं असतं ना त्यावेळेस त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक इकडे लिहित आहे मी आता, लोपोलिथ. कोणतं आहे, लोपोलिथ. ओके, त्याच्यानंतर आहे एक फॅकोलिथ. यस, यांच्या आकारावर प्रश्न विचारतात. ऑलरेडी तुम्ही काहींनी माझा कोर्स केलेला आहे, त्यांना माहीत असेल, तर तेवढं तुम्ही डिटेल बघून घ्या. ओके, सो फॅकोलिथ हे लेन्स शेपचा आकाराचा असतो, म्हणजे पृथ्वीच्या अंतरांगात अशा काही घड्या असतील आणि तिथे आतमध्ये जाऊन लावा संचयन होत असेल, ते कसं वक्र लेन्स सारखं तयार होते, म्हणून याला आपण फॅकोलिथ म्हणतो. ओके, तर हे आहे, काय म्हणतो याला आपण, इंट्रुझिव्ह रॉक. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा. आणि जसं आता आतमध्ये ना, हे आतमध्ये मी जसं अगोदर पण सांगितलं की यांचा वातावरणाशी डायरेक्ट संपर्क येत नाही, त्याच्यामुळे हे हळुवारपणे थंड होतात. ओके, आणि हळुवारपणे थंड होतात म्हणून यांचे जे स्फटिक असतात, ठीक आहे, आकाराने कसे असतात, हे खूप मोठे मोठे असतात. आकाराने कसे असतात, आकाराने मोठे असतात. ओके, आणि जे खडक, जे बाह्य खडक असतात ना, हे कसं असतं, जसंच लावा बाहेर पडतो यांचा वातावरणाशी संपर्क येतो, लगेच थंड होतो, म्हणून यांचे स्फटिक कसे असतात, छोटे, एकदम सूक्ष्म आकाराचे असतात. ओके, चलो क्लिअर. ठीक आहे, तसंच रॉक्समध्ये, अग्निजन्य रॉक्समध्ये अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, ते म्हणजेच की अग्निजन्य खडक काही ॲसिडिक खडक असतात, काही बेसिक खडक असतात. ओके, ॲसिडिक आणि बेसिक. हे ॲसिडिक आणि बेसिक कसं काय ठरतं, हे सी, अग्निजन्य खडक ॲसिडिक असतात काही आणि काही बेसिक असतात. हे बघा, हे लक्षात ठेवा इथे. आता तुम्ही बघा, लावापासून तयार होतात ना हे. आता काही वेळेस जेव्हा लावा बाहेर पडतो, ह्या लावामध्ये सिलिकाचे प्रमाण कसे असते, जास्त असतं, आणि इतर मूलद्रव्ये जे असेल यांचे प्रमाण कसे असेल, कमी असेल. ज्या वेळेस सिलिकाचे प्रमाण जास्त असेल आणि मॅग्नेशियम, लोह, ॲल्युमिनियम याचे प्रमाण जेव्हा कमी असते, अशा खडकाला आपण म्हणतो, अशा लावाला आपण पहिले काय म्हणूयात, ॲसिडिक लावा. आणि या लावापासून जे खडक तयार होतात याला आपण म्हणतो ॲसिडिक अग्निजन्य खडक. क्लिअर सगळ्यांना? यस. आणि हे सिलिकाचे प्रमाण कसं असते याच्यामध्ये, जास्त. आणि सिलिका जास्त म्हणजेच काय, वाळूचे प्रमाण जास्त, वाळू जास्त असते याच्यामध्ये, है ना, वाळू जास्त असते, फक्त सिलिका जास्त आहे ना, 80% पर्यंत सिलिका असतो याच्यामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून हे खडक जे असतात ना, ॲसिडिक अग्निजन्य खडक, हे कसे असतात, वजनाने हलके असतात. कसे असतात, वजनाने हलके. का, कारण याच्यामध्ये जड मूलद्रव्य जसं लोह, मॅग्नेशियम हे कसे आहेत, कमी प्रमाणात आहे ना, सिलिका जास्त आहे, सिलिका हलका असतो, म्हणून हे पण खडक कसे असतात, हलके असतात. ओके, आणि हा जो लावा असतो ना बघा, याच्यामध्ये सिलिका जास्त आहे, वाळू जास्त आहे, म्हणून हा लावा कसा असतो, घट्ट. हा लावा कसा असतो, घट्ट. आणि हा घट्ट लावा म्हणून हा लावा खूप लांबपर्यंत जात नाही, एकाच ठिकाणी साचत जातो, म्हणून इथनं जे खडक तयार होतात मोठे अवघे तयार होत असतात. ठीक आहे, आणि हे खडक कसे असतात, मजबूत, म्हणून हे कसे असतात, मजबूत असतात. एक्झाम्पल ॲसिडिकचे, ॲसिडिक अग्निजन्य खडकचं एक्झाम्पल तुम्हाला काय देता येणार, ग्रेनाइट. काय आहे, ग्रेनाइट. ओके, आणि बेसिक, आता बेसिक अग्निजन्य खडक ज्याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण कसे असते, कमी असतो, पण जे आपण म्हणतो ना लोह, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांचे प्रमाण कसे असते याच्यामध्ये, जास्त असेल. अशा खडकांना, म्हणजे असा लावा जो असेल यांच्या संचयनातून जो खडक तयार होतो याला आपण म्हणतो बेसिक खडक. ओके, आता बघा, हे जे खडक असतात ना, सिलिका कमी आहे, यस, हा सिलिका कमी असल्यामुळे हा लावा प्रवाही असतो, येस, आणि म्हणून हे खडक असे पातळ तयार झालेले असतात, लक्षात ठेवणार. एक्झाम्पल, आणि हे कसे असतात, मृदू खडक असतात. हे कसे असतात, म्हणून मृदू खडक, राईट, सॉफ्ट रॉक. आणि याचं एक्झाम्पल बेसॉल्ट. सो
ऍसिडिक बेसिक लक्षात आलं क्लिअर. चलो सो हे झालं तुमचं अग्निजन्य. बघा मी सगळं नाही कंप्लीट करत आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सगळं सांगून दिले तुम्हाला. आता अग्निजन्य खडकाचे कधी तुम्हाला एक विशिष्ट गुणधर्म विचारले तर याच्यामध्ये फॉसिल्स आढळतात का? कमॉन, याच्यामध्ये फॉसिल्स आढळतात का? नो फॉसिल, जीवाश्म नसतात. हे एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. येस, ठीक आहे. कसे असतात हे? कठीण खडक असतात. कसे असतात? कठीण, हार्ड रॉक. अवघड हवे असतात आकाराने. येस, ठीक आहे. आणि या खडकांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे स्फटिक, विविध आकाराचे स्फटिक बघायला मिळतात. का? कारण की काही खडक हळुवारपणे थंड होतात, जसं इंट्रुसिव्ह रॉक है ना, पातालिक खडक, म्हणून याचे स्फटिक मोठे असतात. जे वरती येऊन लावा संचयन होतो, लगेच थंड होतं ना, कारण त्यांचा डायरेक्ट संपर्क येतो वातावरणाशी. तर अशांचा जो स्फटिक असतो हे आकाराने कसे असतात? लहान असतात. ओके, चलो सो अग्निजन्याचं एवढंच कंप्लीट करूयात. याच्यानंतर दुसरा जो खडक आपल्याला बघायचा आहे ते म्हणजे सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्तरित खडक. खूप मी तरी माझं डिटेलच होत आहे, आपल्याला फटाफट करावं लागेल. ठीक आहे, आज फर्स्ट सेशन आहे म्हणून थोडं घेऊयात म्हणजे, आणि मग नंतर रोज एक स्पीडमध्ये. मी पण खूप दिवसानंतर ॲक्च्युली तुमच्याशी बोलते, मला पण जरा थोडंसं एकदम फास्ट होत नाही आहे, पण पुढचे सेशन्स आपले एक क्विक असणार आहे. राईट, कम्प्लीट सगळं करूयात. ओके, सेडिमेंटरी रॉक. येस, सेडिमेंटरी म्हणजेच काय की गाळाच्या संचयनातून. बघा जसं स्तरित खडक जे आहेत ना, अग्निजन्य खडकांची झीज झाली त्याचा गाळ असेल, रूपांतरित खडकाची झीज झाली त्याचा जो गाळ असेल, हा गाळ कुठेतरी येऊन साचतो. येस, आणि ह्या गाळ साचलेला असतील, यापासून जो खडक तयार होतो याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक. याला जलजन्य पण म्हटलं जातं. का? कारण की बहुतेक करून यांची प्रक्रियेला पाणी हा खूप जबाबदार असतो, म्हणून याला आपण म्हणतो जलजन्य. राईट, आणि हे बघा जे पण आपण म्हटलं ना की स्तरित खडक जे आहेत गाळाच्या संचयनातून तयार होतं. हा गाळ झीजून तयार झालेला असतो. कोणत्या खडकांची झीज? एक तर अग्निजन्यची, इग्नियस खडकाची झीज झालेली असेल, किंवा मेटामॉर्फिक रूपांतरित खडकांची झीज झालेली असेल. पण आता हे झीज करणारे घटक कोण आहे? आता अग्निजन्य खडक, रूपांतरित खडकांवर झीज, काही वेळेस इथे झीज करणारा घटक असतो नदी, काही ठिकाणी असते हिमनदी, काही ठिकाणी असते सागरी लाटा, काही ठिकाणी असतो वारा. या कारकांमुळे काय होतं? झीज होतो. आता ज्या वेळेस लक्षात ठेवा हिमनदीमुळे झीज झाली असेल आणि या हिमनदीच्या कार्यामुळे झीज होऊन जो गाळ तयार झालाय, या गाळाला आपण काय म्हणतो? हिमोड. काय म्हणतो? हिमोड. आलं लक्षात? वाऱ्याच्या कार्यामुळे समजा झीज झाली असेल आणि त्याच्यापासून जो गाळ तयार होते, सूक्ष्म गाळ जो तयार होत आहे, याला आपण म्हणतो लोएस. काय म्हणतो? लोएस चकारा. ओके, एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला. येस, आता नेक्स्ट सेडिमेंटरी. आता मी जसं म्हटलं ना गाळाच्या संचयनातून. राईट, आता याचे पण सेडिमेंटरी जे रॉक्स आहे ना, याचे पण आपण दोन प्रकार असं एक वर्गीकरण करतो. थोडक्यामध्ये आपण कंप्लीट करूयात. ते म्हणजेच की गाळाचे खडक. आता इथे परत एक चार्ट काढूयात आपण गाळाचे खडकचे. राईट, एक आहे गाळाचे खडक. काही गाळाचे खडक कसे असतात? असेंद्रिय. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि काही गाळाचे खडक असतात सेंद्रिय. असेंद्रिय म्हणजेच काय की हे गाळाच्या खडकामध्ये खनिज घटक द्रव्याचे प्रमाण कसे असेल? जास्त. खनिजाचे प्रमाण कसे असते? जास्त असते. आलं लक्षात? आणि हे गाळाचे खडक कायिक प्रक्रियेने म्हणजे फिजिकल कायिक अपक्षरण कार्यामुळे कायिक प्रक्रियेने तयार झालेली असतात, किंवा रासायनिक प्रक्रियेने तयार झालेली असतात. असेंद्रिय. आलं लक्षात? कायिक प्रक्रिया म्हणजेच काय? झीज जी आपण म्हटलं ना, हिमनदी, वारा यांनी झीज जी करून आणलेली असेल, टेम्परेचरचा फरक काय वगैरे झाला असेल, तर या कारणामुळे जी खडक ठिसूळ होतात त्याचा भुगा होतो आणि याला गाळ जो याच्या संचयनातून खडक तयार झाले. तर या कायिक प्रक्रियेमुळे जे लक्षात ठेवा, हा जो भुगा तयार झालाय समजा, त्यामध्ये भुगामध्ये लक्षात ठेवा वाळूचे प्रमाण जास्त असेल. लक्षात ठेवा कोणाचे प्रमाण जास्त असेल? ह्या भुग्यामध्ये, गाळामध्ये वाळूचे प्रमाण. तर याला आपण म्हणतो, या वाळूच्या संचयनातून जो खडक तयार होईल याला आपण म्हणतो वाळूचे खडक. किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला होता, वाळूच्या खडकाला भूगोलमध्ये अजून काय नाव म्हटलं जातं? एरिनेशियस खडक. काय म्हटलं जातं याला? अरिनेशियस खडक. आणि ज्या वेळेस लक्षात ठेवा जो गाळ आहे याच्यामध्ये, या गाळामध्ये मातीचे प्रमाण जास्त असेल, चिकण माती किंवा मातीचे प्रमाण,
प्रमाण जास्त असेल आणि या गाळापासून जो खडक तयार होत आहे याला आपण मातीचे खडक म्हणतो सिंपल मराठीमध्ये, पण याला भूगोलमध्ये एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो अर्गिलेशियस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. सो भूगोलची एक भाषा असते, मी कायम म्हणते तुम्हाला भूगोलची एक भाषा असते, तर हे आहे ती. आलं लक्षात? ठीक आहे, यस ठीक आहे. आणि जसं म्हणतो ना आपण वाळूचे खडक अरिनेशियस, आणि तुम्हाला माहीत असेल की खडकांमध्येच खनिज तेलाचे साठे असतात, बरोबर. तुम्ही खनिज तेल जेव्हा वाचलं असेल तर खनिज तेलाचे साठे खडक, आणि ते पण कोणते खडक आपण वाचतो स्तरित खडकामध्ये असतात. तर स्तरित खडकाचे पण कोणत्या याच्यामध्ये पेट्रोलियम रिझर्व वॉयर्स असतात किंवा खनिज तेलाचे साठे असतात ते वाळूच्या खडकामध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, यस. त्याच्यानंतर गाळाचे खडक काही वेळेस रासायनिक प्रक्रियेने पण तयार होतात. ठीक आहे, रासायनिक प्रक्रियेने. रासायनिक प्रक्रिया जसं आपण म्हणतो की जिप्सम वगैरे जे आहेत ना, यांचा एक थरच्या थर तयार झालेला असतो ते. ओके, आणि सेंद्रिय गाळाचे खडक. बघा, सेंद्रिय गाळाचे खडक मध्ये आपण एक बघूयात. बघा, गाळाचे ना प्राणीजन्य. येस, आता प्राणी जे आहेत लक्षात ठेवा. आता या गाळामध्ये बऱ्याचदा काय होतं ना की ह्या गाळ, आता नदी वाहून आणते काही गाळ. ठीक आहे, एक मिनटं जरा आपण पुढच्या स्लाइडला आलो. हां, नदी वाहून आणते आहे गाळ, हिम नद्या, सागरी लाटा, या गाळामध्ये काही काही वेळेस प्राण्याचे अवशेष पण आलेले असतात, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे की प्राण्यांच्या अवशेषमध्ये हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, तर हे अवशेष हा कॅल्शियम पण ह्या खडकांमध्ये मिक्स होतो, तर यांना आपण म्हणतो कॅल्केरियस खडक. काय म्हणतो याला? आपण म्हणतो कॅल्केरियस खडक. ओके, यस. आणि दुसरं वनस्पतीजन्य. काही वेळेस काय होतो की गाळामध्ये वनस्पतीचे प्रमाण जास्त असेल, वनस्पती. आलं लक्षात? आणि वनस्पती कशाने बनलेली असते, याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असतं, म्हणून याला आपण म्हणतो कार्बोनिक रॉक. याचं उदाहरण तुम्हाला सांगता येणार, याला तुम्ही उदाहरण घ्या चुनखडी, आणि याला उदाहरण घ्या तुम्ही कोळसा. क्लिअर? चलो, ठीक आहे, यस. एक मिनिट, आपण पुढे स्लाइड काय चालली आहे. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तरी आपण इम्पॉर्टंट पॉईंट्सच घेत आहोत. यस, ठीक आहे, चलो. सो हे झालं तुमचं. इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ना, जेव्हा आपण गाळाचे खडक जेव्हा आपण बघतो ना की, हां चलो पुढची स्लाइड घेऊयात. तिथे खूप इथे लिहू शकते मी, तर एक मिनटं. गाळाचे खडक, राईट. आता गाळाच्या खडकांना अजून एक प्रकारे वर्गीकरण कसं करतात ना, हे जरा थोडंसं ॲडिशनल असणार आहे, बट स्टील रिमेंबर, क्लास्टिक रॉक आणि दुसरं जे असतो तो आहे नॉन क्लास्टिक. यस, क्लास्टिक रॉक म्हणजेच काय की, बघा एखादा खडक आहे, राईट, याच्यावर एक काही प्रक्रिया झाली, ऊन, पारा, पाऊस याची प्रक्रिया होऊन जो गाळ तयार झाला, आणि या गाळाच्या संचयनातून जो खडक तयार झालं याला आपण म्हणतो क्लास्टिक रॉक. आलं लक्षात? एक मूळ खडक आहे, पॅरेंट रॉक आहे, जसं अग्निजन्य खडक असेल, आलं लक्षात, रूपांतरित खडक असेल, यांची काही प्रक्रियेमुळे झीज झाली आणि त्याचा जो गाळ तयार होऊन जो तयार झाला याला आपण म्हणतो क्लास्टिक रॉक. याचे एक्झाम्पल काय आहे? सँडस्टोन म्हणजे वाळूचे खडक, आलं लक्षात, शेल, त्याच्यानंतर सँडस्टोन, ही सगळी काय आहेत? लोएस मातीचे कण, क्लास्टिक. नॉन क्लास्टिक काय आहे? एखादा नवीन डिपॉझिट झालेला, नवीनच डिपॉझिट काहीतरी झालेला आहे, जसं जिप्सम. इथे कोणती प्रक्रिया होत नाही, लक्षात ठेवा. जिप्सम, त्याच्यानंतर कोळसा, हे काय आहेत? नवीन डिपॉझिट झालंय ना, वनस्पती गाडली गेली, पण या वनस्पतीचं रूपांतर काय झालं, एक नवीन तयार झालं ना, कोल. इथे कोणाची झीज वगैरे झाली होती का? नाही झाली होती, है ना, नवीन एक तयार झाले, याला आपण म्हणतो कोल. तसंच डोलोमाइट, चुनखडी, हे सगळे काय आहेत? नॉन क्लास्टिक. समजलं? असं पण कधी विचारलं तुम्हाला तर लक्षात ठेवणार. ओके, चलो. सो ओ हो, वेट, पुढे आले हां बरेच. ओके, चलो. सो नेक्स्ट खडक आता आपण घेणार आहोत. थोडक्यात मी हे सांगून दिले तुम्हाला, आता इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले आहे, राईट. आता आपल्याला बघायचं आहे मेटामॉर्फिक रॉक, रूपांतरित खडक.
येस, रूपांतरित. रूपांतरित म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मेटामॉर्फिक, चेंज ऑफ फॉर्म. पूर्ण रूपच बदलून गेलेला असतो, पूर्ण रूप बदलून गेलेलं असतं. म्हणजे इथे रूप म्हणजेच काय, की जो पण मूळ खडक आहे ना, याचे रासायनिक गुणधर्म पण बदलून गेले, त्याचे भौतिक गुणधर्म पण बदलून गेले. बरोबर, म्हणजे याची एक खनिज असेल, याच्यावर काय प्रक्रिया झाली, ही खनिजच वेगळी होऊन गेली डायरेक्ट. तो निळ्या रंगाचा खडक असेल, पण प्रक्रिया होऊन तो हिरव्या रंगाचा झाला, म्हणजे रासायनिक गुणधर्म पण बदलले, त्याचे भौतिक भौतिक गुणधर्म जे आपण डोळ्याने बघू शकतो. निळा रंग होता, हिरव्या रंगाचा झाला, भौतिक गुणधर्म चेंज झाले, म्हणजे पूर्ण स्वरूप बदलून जातो. अशा खडकांना आपण म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. ओके, यस. आता बघा कोणत्या घटकामुळे मेटामॉर्फिझम होतं, रूपांतर होतो खडकांचा. राईट. आता बघा स्तरित खडक आहे एखाद्या प्रदेशात समजा अग्निजन्य खडक आहे. राईट. या प्रदेशामध्ये समजा काय झालं, एखाद्या दाबाची प्रक्रिया झाली. समजा एखाद्या प्रदेशात स्तरित खडक आहे, अग्निजन्य खडक आहे, त्या प्रदेशात मोठे मोठे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे पर्वत तयार झाले. तर काय झालं, या खडकांवर, इथे पर्वत तयार झाले तर काय झालं, या पर्वतांचा दाब या खडकांवर पडला की नाही, म्हणजे दाबाची प्रक्रिया. ठीक आहे. आणि या दाबामुळे काय झालं ना, एक तर स्तरित खडक असेल तर याचं रूप बदलून गेला, अग्निजन्य खडक असेल तर याचं रूप बदलून गेला, त्याचं रूपांतर कशात झालं, रूपांतरित खडकमध्ये. राईट. तापमान. यस. आता एखाद्या प्रदेशामध्ये लक्षात ठेवा, इथेच ज्वालामुखी झालं. आता खूप ज्वालामुखी, तुम्हाला माहिती आहे किती तापमान असतो लावाचा. आता या लावाचा संपर्क समजा या खडकांशी झाला, स्तरित खडकाशी झाला, तर काय होतं, या उष्णतेमुळे स्तरित खडकाचं रूप बदलून जातो, एक नवीन खडक तयार होतो. बरोबर. तर तापमान. आणि तिसरं म्हणजेच काय, की भूगर्भातील वायू आणि द्रव हे सतत बाहेर पडत असतात, आणि ते त्या भागात बाहेर पडतात, त्या भागामध्ये पण त्या प्रदेशातले खडकांचा रूप बदलून जातो. क्लिअर, लक्षात आलं सगळ्यांना. यस. तर हे आहे. आता इथे एक एक्झाम्पल, मी डायरेक्ट तुमचे एक्झाम्पल घेत आहे. राईट. एक एक्झाम्पल आपण घेऊयात. शेल हे काय आहे, आत्ताच मी तुम्हाला स्तरित खडक सांगितलं होतं. शेलवर लक्षात ठेवा, तापमानाची क्रिया झाली. समजा तिथे खूप मोठ्या ज्वालामुखी झालं, जिथे शेल खडक होते, ज्वालामुखी आला, तो हा ज्वालामुखीचा संपर्क शेल खडकाशी झाला. यस. हा शेल खडकाचं पूर्ण रासायनिक आणि हे गुणधर्म बदलून गेलं, आणि त्याचं रूपांतर कोणत्या खडकामध्ये झालं, स्लेटमध्ये. कशामध्ये झालं, स्लेट. यस. शेलचं रूपांतर स्लेट. आता हा स्लेट जे आहे, ठीक आहे, स्लेट तयार झाले, परत ह्या खडकांच्या भागामध्ये ज्वालामुखी आलं, परत ज्वालामुखी फुटला, तर हा स्लेट जो आहे, ह्या खडकांवर परत लावाचा संपर्क आला, हा स्लेट आता पूर्ण परत चेंज होऊन गेला, रूपांतर होऊन गेला, आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, फायलाईटमध्ये. कशामध्ये झालं, फायलाईटमध्ये. क्लिअर, समजलं. येस. तसंच आता शेल खडक आहे, समजा शेल खडक आहे, आणि इथे पर्वत तयार होऊन गेली, या खडकाच्या प्रदेशात नवीन पर्वत तयार झाली, त्या खडकांवर दाब पडला ना तो पर्वतांचा, तर दाबाची प्रक्रिया होऊन इथे कोणता रूपांतरित खडक तयार झाला, शिस्ट. कोणता रूपांतरित खडक तयार होऊन गेला, शिस्ट. ओके. तर हेच आहे. जसंच तुम्ही कोळसा, एक एक्झाम्पल अजून घेऊयात. कोळसा. येस. आता कोळसाचे बघा तुम्ही प्रकार बघितलेले असतात दर्जानुसार, कोळसाच्या कार्बनच्या प्रमाणानुसार. राईट. पीठ तुम्ही बघतात है ना, पीठ एकदम निकृष्ट दर्जेचा कोळसा. त्याच्यानंतर तुम्ही लिग्नाईट बघतात. येस. त्याच्यानंतर तुम्ही बिट्युमिनस बघतात, कोळसाचा प्रकार. आणि एक आपण बघतो अँथ्रासाइट. बरोबर. येस. आता मला सांगा, पीठ हा काय असतो ना, प्राथमिक अवस्था असते कोळसा निर्मितीची, हा पहिला टप्पा असतो. पीठ तुम्ही नाही काढलं तर काय होणार, हळूहळू इतर सेंद्रिय घटक जातील, कार्बनचे प्रमाण वाढेल, आणि याला आपण म्हणणार लिग्नाईट पण तुम्ही नाही काढलं तर त्याचं हळूहळू रूपांतर, दाबाची प्रक्रिया होऊन त्याचं रूपांतर कशात होईल, बिट्युमिनस हा कोळसा पण आपल्याकडनं नाही काढला गेला, तर ह्या कोळसावर दाबाची प्रक्रिया होऊन हळूहळू याचं रूपांतर कशामध्ये होणार, अँथ्रासाइट. कधी तुम्हाला सांगितलं गेलं की कोळसाचे, बिट्युमिनस, अँथ्रासाइट हे सगळे जे प्रकार आहेत हे रूपांतरित आहे. यस. क्लिअर सगळ्यांना. आणि अँथ्रासाइट ह्या कोळसाला पण तुम्ही नाही काढलं, तर याचं कालांतराने रूपांतर कशामध्ये होऊन जातं, डायमंड. हो की नाही, डायमंड मध्ये होणार. यस. ठीक आहे. तसंच अजून एक लक्षात ठेवा, चुनखडी. एक एक्झाम्पल, चुनखडीच्या प्रदेशात लावा आला, ज्वालामुखी झालं, म्हणजेच इथे काय झालं, तापमानाची क्रिया. चुनखडीचं रूपांतर कशामध्ये होऊन जाणार, संगमरवर, मार्बल. कशामध्ये होते, संगमरवर.
ओके चलो. सो हे होते स्तरित सॉरी मेटामॉर्फिक रॉक बद्दल, राईट. चलो ठीक आहे. तर हे काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मेटामॉर्फिक यांचा परिणाम घडतो स्तरित आणि अग्निजन्य खडकांवर किंवा काही वेळेस रूपांतरित खडकांवरच याचा परिणाम होऊन एक नवीन खडक तयार होत असतो. आणि हा नवीन खडक मध्ये पूर्ण रासायनिक आणि भौतिक गुणधर्म पूर्णपणे बदललेली असतात. हे लक्षात ठेवा. ओके चलो. सो आता बघा आपण एक खडक बघितले सिंपल. याच्यामध्ये थोडक्यामध्ये मी खडक सांगितले. एक आपण काय बघितलं बघा, पृथ्वीची सुरुवात केली आहे, पृथ्वीचा कवच बघितला, म्हणजे आपण खडक थोडक्यात सांगितले. आता आपल्याला बघायचं आहे पृथ्वीचे अंतरंग. ओके. आता पृथ्वीचे अंतरंग जेव्हा आपण अभ्यास करतो ना, लक्षात ठेवा, तर बघा इथून इथपर्यंत, जसं इथे तुम्हाला एक इमेज जे दिसते आहे, राईट, इथून इथे हे इथे बघा, हा भाग इथे आपण राहतो, हे समुद्राचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या जो पृथ्वीचं भूकवच जो आहे 71% वॉटर आहे ना, आणि बाकी उर्वरित काय आहे, लँड मास आहे, राईट. येस. तर जिथे आपण राहतो फिरतो हे जो भाग आहे, इथून जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या केंद्र भागाकडे आले, इथे आले, ते हे केवढं आहे बघा, 6300 किलोमीटर आत. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कधी तुम्ही एवढे खाली उतरलेस, शक्य नाही ते. ते म्हणजेच काय असतं, पृथ्वीचा केंद्र, ज्याला आपण म्हणतो गाभा. काय म्हणतो, गाभा, बरोबर. तर बघा भूपृष्ठापासून कवचापासून आतमध्ये येत असताना तुम्हाला अनेक बदल बघायला मिळतील. तापमान वाढत जातो, खडकांची घनता वाढत जाते. आलं लक्षात? यस. याच्यामुळे काय होतं ना, गुणधर्म बदलत जातात. त्याच्यामुळे यांना आपण 3 थरांमध्ये विभागणी करतो. पृथ्वीच्या अंतरंगाची 3 थरांमध्ये विभागणी करतो. एक म्हणजेच ज्याला आपण म्हणतो वरचा भूभाग, याला भूकवच पण म्हणतो, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये अर्थ क्रस्ट पण म्हणतो, किंवा याला मराठीत शिलावरण म्हणतात. दुसरा जो थर आहे प्रावरण, आणि तिसरा जो थर आहे याला बघा, हा ऑरेंज पार्ट जो आहे दॅट इज गाभा, कोर ऑफ द अर्थ. याला निफे पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, निफे. ओके चलो. आता बघा पृथ्वीची जे अंतरंग आहे ना, हे बघा पृथ्वीचे अंतरंग अजून पण आपल्याला पृथ्वीचं आत कसं असेल हे माहित नाहीये. का? कारण की आपण कोणताच उपकरण पृथ्वीच्या अंतरंगात सोडू शकत नाही, कोणाला पाठवू शकत नाही. का? कारण की जसं तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये जाता तापमान वाढत जातो. तापमान काय होतो, वाढत जातो. आलं लक्षात? प्रत्येक मीटरला तुम्ही जसं खोल जाणार, पृथ्वीच्या प्रत्येक मीटरला तुम्ही 32 मीटर खोल जाणार आतमध्ये, तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड ह्या रेटने काय होतो, वाढत जातो. तर आत इथपर्यंत पृथ्वीच्या गाभ्या इथे तर 7000 सेंटीग्रेड एवढा तापमान तुम्हाला बघायला मिळेल. जसं सूर्याचं जे तापमान आपण म्हणतो ना, तशा प्रकारचं तापमान इथे आतमध्ये बघायला मिळतं. इथे कोणाला पाठवणं, उपकरण पाठवणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीचे अंतरंग काही गोष्टींमुळे कळालेलं आहे, ते लक्षात ठेवणं. तर पृथ्वीचे अंतरंग पहिले एक पॉइंट लक्षात ठेवा, की एक तर जसं की पृथ्वीचे खडक कधी तुम्ही बघितलं तर पृथ्वीच्या, जसं आपण एक पॉइंट इथे लक्षात ठेवा, की जेव्हा पृथ्वीची निर्मितीची एक सिद्धांत जे आहे, की असं म्हटलं गेलं की एक पहिले पृथ्वी वायू स्वरूपात होती. हळूहळू काय झालं ना, की पृथ्वी हळूहळू म्हणजे फिरत होती, कंटिन्युअस हा वायूचा गोळा फिरत होता, आणि जे जड मूलद्रव्य होते हे आतमध्ये स्थिर झाले. याच्यापेक्षा जे कमी हलके होते हे इथे स्थिर झाले, आणि हलके एकदम बाहेरच्या बाजूला स्थिर झाले. आपण म्हणतो ना केंद्र त्यागी बल जास्त होतं, तर केंद्रात जड राहिले, बाहेर थोडे हलके, आणि सगळ्यात बाहेर एकदम हलके मूलद्रव्य येऊन स्थिर झाले म्हणून. आणि मग हळूहळू पृथ्वी एक भूकवच म्हणजे जड गोळा खडकाच्या स्वरूपात थंड होऊन खडकाच्या स्वरूपात आली. आणि यांचे खडक जसं आपण बाह्य भागापासून आतमध्ये जातो, तर खडकांची जी घनता ही काय दिसते तुम्हाला, वाढताना दिसते, वाढत जाते. जसं शिलावरण जे आहे, वेट आपण पुढच्या स्लाइडला आलो, शिलावरण जो आहे, जो भूकवचाचा जो भाग आहे, याची घनता किती नोंदवली जाते, 2.7. येस. प्रावरणाची घनता किती येते पृथ्वीच्या 3 ते 3.5 पर्यंत. आणि गाभा जो सगळ्यात आतमधला, जिथे खूप जड मूलद्रव्य आहे, याची घनता 11 ते 13 एवढी घनता आहे, बरोबर. तर पृथ्वीच्या भूपृष्ठापासून आतमध्ये गाभ्याकडे येतात, घनता काय होते, वाढत जाते. यस. त्याच्यानंतर दुसरं लक्षात ठेवायचं आहे तापमान. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं 32 मीटरला तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने
वाढत जातो. आता इथे एक प्रश्न पडतो की मॅम आता इथे आतमध्ये जेव्हा तुम्ही येतात, ठीक आहे, इथे तुम्हाला इमेजमध्ये पण आहे की बाह्य गाभा, अंतर्गाभा. अंतर्गाभा घन रूपात आहे बघा, इट इज इन द सॉलिड स्टेट, आणि आउटर जो कोर आहे तो द्रव स्वरूपात आहे. तर इनर कोर जो आहे इथे एवढं टेम्परेचर आहे, मग हे घन स्वरूपात का आहे, सॉलिडमध्ये का आहे? बिकॉज इथे अजून एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, भलेही टेम्परेचर एवढा असला तरी तुम्ही मला सांगा, हा जो केंद्र भाग आहे, अंतर्गाभा जो आहे, याच्यावर या सगळ्या थरांचा दाब आहे की नाही, प्रेशर आहे, या सगळ्या थरांचा प्रेशर याच्यावर पडतो आहे. यस, आणि विज्ञानमध्ये तुम्ही वाचता की जेवढा प्रेशर जास्त वाढत जातो तेवढा त्या भागाचा मेल्टिंग पॉईंट पण काय होतो, इन्क्रीज होतो. मेल्टिंग पॉईंट, वितलन बिंदू पण काय होतो, वाढतो. दाब वाढला, मेल्टिंग पॉईंट पण काय होतो, वाढला. म्हणून एवढं टेम्परेचर असलं तरी याच्यावर प्रचंड दाब असल्यामुळे याचं वितलन बिंदू खूप वाढलेला आहे, तर तो लवकर वितळत नाही. म्हणून अंतर्गाभा कसा आहे, कधी पण घनरूप असतो. ओके, चलो, सो एवढं एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चलो, सो आता नेक्स्ट पॉईंटकडे आपल्याला जायचं आहे. बघा, पूर्ण डिटेल तर आता आपली रिव्हिजन घेत आहे मी, सगळं तर शक्य नाही आहे मला, पण स्टील आपण कंप्लीट करूयात. पुढचं पॉईंट आता सी, आता या अर्थ क्रस्टलाच मी एक ही इमेज खूप छान आहे ॲक्च्युली. सी, आता बघा, अर्थ क्रस्ट म्हणजे हा शिलावरण, मी मराठी पण लिहून देते तुम्हाला. शिलावरण हा आहे तुमचा प्रावरण आणि हे आहे तुमचा गाभा. ओके, तर बघा, 0 ते 70 40 किलोमीटर पर्यंत पण शिलावरण घेतलं जातं, काही पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे. यस, ठीक आहे. आता शिलावरण याचे दोन थर, उपथर पाडतो आपण. एक आहे सियाल आणि एक असतो आहे सायमा. ओके, बघा, सी इथे दिसतंय तुम्हाला, सियाल आणि सायमा. ओके, चलो, सो इथे लक्षात ठेवा तुम्ही, सी दिस इज सियाल आणि वरचा जो भाग आहे तो आहे सियाल, खालचा भाग आहे सायमा. ओके, तर हे झालं तुमचं शिलावरण. 70 किंवा 40 किलोमीटर पासून खाली 2900 किलोमीटर पर्यंत कोणता थर येतो, प्रावरण. ठीक आहे. आता बघा, 2900 किलोमीटर पर्यंत सारखी गुणधर्म असेल का, नाही. जसं आपण म्हणतो तापमान वाढत जातो, घनता वाढत जाते, तर अप्पर जो भाग आहे वरचा 700 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो बाह्य प्रावरण, आतल अंतर प्रावरण. आणि इथे बहुतेक करून तुम्हाला फेरस आणि मॅग्नेशियम हे खनिज जास्त बघायला मिळतात. फेरो, मॅग्नेशियम, ऑलिव्हिन, पायरॉक्झिन हे खडक जास्त इथे असेल, राईट. त्याच्यानंतर 2900 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर पर्यंत जो भाग आहे याला आपण म्हणतो गाभा. काय म्हणतो, गाभा. आता बघा, एवढा मोठा भाग आहे, तर गुणधर्म सारखे आहेत का, नाही. टेम्परेचर वाढलेलं असेल, घनता वाढलेली असते, म्हणून याला आपण दोन भागात विभागणी करतो, बाह्य गाभा, अंतर्गाभा. ओके, आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं, यांची आपण बघा एक विभागणी केलेली आहे. म्हणजेच काय असतं की इथून जेव्हा आपण खाली एखादं उपकरण सोडणार, इथे ह्या भागात घनता तापमान वेगळं असेल, जसंच हा भाग तो कापेल, घनता तापमान अजून वेगळी त्याला बघायला मिळेल. तर जसं तो खाली खाली एक पॉईंट असा येतो की तिथे बदल, संक्रमण क्षेत्र तयार होतो. तर अशा संक्रमण क्षेत्राला भूगोलमध्ये काय म्हणतात, डिस्कंटिन्युटी. काय म्हणतात, डिस्कंटिन्युटी, विलगता. काय म्हणतो याला आपण, विलगता. तर अशा अनेक विलगता आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगात बघायला मिळते. याच्यावर प्रश्न विचारला जातो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. भूकवचापासून अंतरंगापर्यंत विलगताचा क्रम सांगा, योग्य क्रम. ठीक आहे, वन लाइनर प्रश्न विचारला जातो. येस, तर बघा, पहिले तर शिलावरणमध्ये सियाल आणि सायमा, बरोबर, या दोघांदरम्यान जी विलगता आहे, वरती आहे हा सियाल, हा आहे सायमा, यांच्या दरम्यान जो संक्रमण विभाग येणार. संक्रमण विभाग म्हणजेच काय, या भागामध्ये सिलिका ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त, या भागामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त, इथे तापमान कमी, इथे तापमान जास्त, म्हणजे ज्या भागापासून संक्रमण क्षेत्र सुरू होतं याला आपण म्हणतो विलगता. तर या विलगताला नाव आहे कॉनरेड विलगता. ठीक आहे. आता बघा, क्रस्ट, शिलावरण आता 70 किलोमीटर पासून पुढे खाली होतो प्रावरण. तर क्रस्ट आणि मेंटल, शिलावरण आणि प्रावरणच्या दरम्यान जो संक्रमण क्षेत्र आहे याला काय नावाने ओळखलं जातं, मोहो डिस्कंटिन्युटी, मोहो विलगता. ओके, येस. आता जसं मी सांगितलं आहे की प्रावरणमध्ये पण दोन थर, बाह्य प्रावरण, अंतर्प्रावरण. तर यांच्या दरम्यान जो संक्रमण विभाग येणार याला आपण म्हणतो रेपिटी विलगता.
येस. आता बघा प्रावरण आणि गाभा. येस, प्रावरण आणि गाभाच्या दरम्यान जी विलगता आहे याला आपण म्हणतो गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. ठीक आहे. गाभ्यामध्ये पण आपण बाह्य गाभा, अंतर्गाभा या दोघांदरम्यान जो संक्रमण क्षेत्र आहे, विलगता आहे, याला आपण म्हणतो लेमन्स डिस्कंटिन्युटी. तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन किंवा क्रम किंवा आकृती विचारली जाऊ शकते. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. सो हे लक्षात ठेवा. येस, ठीक आहे. ओके, चलो. सो आता पृथ्वीचे अंतरंग पण आपण थोडक्यामध्ये करून घेतलेले आहे. खूप डिटेल नाही, बट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे ते मी तुम्हाला सांगून ठेवते. राईट. आता दोन सिद्धांत बघा, दोन सिद्धांत जे प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. एक जो आहे दॅट इज कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. हे जो दिसतंय ना तुम्हाला, ही आता जे दिसतंय ना आकृती, दिस इज अ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. याला आपण काय म्हणतो, भूमंच नाही, भूखंड वहन सिद्धांत. याला काय म्हटलं जातं, भूखंड वहन सिद्धांत. येस. आता हा सिद्धांत कोणी दिला होता, कमॉन, हा सिद्धांत दिला होता अल्फ्रेड वेगनार यांनी. कोणी दिलेला आहे हा सिद्धांत, अल्फ्रेड वेगनार 1922 मध्ये. आणि हा सिद्धांत त्यांनी दिलं होतं, एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता, तो म्हणजेच ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन. कोणता ग्रंथ होता तो, ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन. जस्ट अ मिनिट, एकच मिनिट जरा. ओके, हा सिद्धांत अल्फ्रेड वेगनारने दिलेला 1922 मध्ये. हा ग्रंथ त्यांनी खरं मूळ जर्मन भाषेमध्ये लिहिला होता. मग त्याचं 1924 मध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर झालं. त्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन. ओके. तर या सिद्धांतामध्ये, भूखंड वहन सिद्धांतामध्ये याने काय सांगितलं होतं, वेगनारने याने सांगितलं की पृथ्वीची जशी निर्मिती झाली तेव्हापासून आत्ता जशी आपली स्थिती तशी होती का, नाही. पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर जसं आपण म्हणतो ना की एक मोठा एकजिन्सी भूभाग होता बघा, एक पूर्ण भूभाग आहे ना हा. याला काय म्हटलं गेलं, पॅन्जिया. आणि एक मोठा महासागरीय भाग होता, याला म्हटलं गेलं पॅन्थॅल्सा. काय म्हटलं गेलं, प्रिमिवल पॅसिफिक ओशन पण म्हटलं जातं किंवा याला आपण म्हणतो पॅन्थॅल्सा. ओके, यस. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हळूवारपणे काय झालं ना की आपली पृथ्वी स्थिर नाही. स्थिर नाही म्हणजेच काय, पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली कंटिन्युअस सुरू असतात. राईट. याच्यामुळे काय झालं ना की अंतर्गत हालचालीमुळे हा जो पॅन्जिया एकजिन्सी भूभाग होता ना, याचे दोन तुकडे पडले. तर एक तुकडा, वरचा जो तुकडा होता याला आपण म्हणतो लॉरेशिया, आणि खालचा जो तुकडा होता याला म्हटलं गेलं गोंडवाना. ओके, यस, हे लक्षात ठेवा. लॉरेशिया आणि एक आहे गोंडवाना. लॉरेशियाला अंगारा भूमी पण म्हटलं जातं, अंगारा लँड, अंगारा भूमी पण म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि यांच्या दरम्यान एक द्रोणी तयार झाली. हे दिसते तुम्हाला द्रोणी, ही द्रोणी तयार झाली. याला भूसन्नती म्हणतात. भूगोलमध्ये भूसन्नती किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो जिओसिन्क्लाइन. आणि नंतर या भूसन्नतीला काय नाव देण्यात आलं होतं, 33 समुद्र. काय म्हणतो आपण याला, मग 33 समुद्र म्हटलं गेलं नंतर. आलं लक्षात. पण भूगोलमध्ये हा भूरूप कोणता होता, जिओसिन्क्लाइन. ठीक आहे. ओके, आता पृथ्वी बघा, हे दोन तुकडे झाले, अजून पण पृथ्वीच्या हालचाली सुरू आहेत. आता या लॉरेशियाचे पण अजून काय होत गेले, तुकडे होत गेले. आणि त्यातनं नॉर्थ अमेरिका, युरोप, आशिया हा भाग तयार होत, म्हणजे हे तुकडे वरचे. आणि खाली गोंडवाना लँडपासनं साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया, अँटार्क्टिका हे खंड तयार झाले. म्हणजे यांचे अजून तुकडे होऊन आत्ता आपण असं बघतोय की यांचे अजून गोंडवानाचे तुकडे होऊन आज जे आपण खंड बघतो ना, हे खंड तयार झाले. लॉरेशियाचे तुकडे होऊन हे खंड तयार झाले. ओके, आता हे जे तुकडे तयार झाले, आता बघा पृथ्वी स्थिर नाही आहे, यांची सतत हालचाल सुरू असते. आता हालचालीमध्ये काय झालं ना की दोन तुकडे एकमेकांजवळ येत आहे, दोन तुकडे एकमेकांपासून लांब जात आहे, अशा हालचाली होऊ लागल्या. आणि मग तुम्ही बघणार की इकडे साऊथ अमेरिका, इकडे नॉर्थ अमेरिका, बघा युरोप इकडे राहिला, नॉर्थ अमेरिका हा आशिया, इंडिया, ऑस्ट्रेलिया, अँटार्क्टिका. आणि आज जसे खंड आहेत, आज आपली पृथ्वी अशी तयार झाली. लक्षात ठेवा, फ्युचरमध्ये अशीच पोझिशन असेल ह्या खंडांची, तसं राहणार नाही, कारण सतत ही हालचाल सुरू
असणार आहे. त्याच्यामुळे कोण कोणाजवळ येईल सांगता येत नाही. तरी आता पण आपण बघतो की ग्रीनलँड युरोप यांच्या अंतर वाढत चाललेलं आहे. तर हा ग्रीनलँड इकडे जवळ होत चाललेला आहे. तर हे होत पण याला करोडो वर्ष लागून जातात, राईट. तर हे कोणी सांगितलं होतं? अल्फ्रेड वेगनर यांनी. तर यांनी सांगितलं होतं की काय झालं की पॅन्जियाचे 2 तुकडे झाले, लॉरिशिया गोंडवाना लँड. आणि या पृथ्वीची हालचाल जेव्हा होत होती, लक्षात ठेवा आता हालचालीमध्ये यांनी जो वॅगनार होते ना, लक्षात ठेवा, यांनी 2 प्रकारचे फोर्सेस सांगितले होते. हे तुकडे होण्यामागे 2 प्रकारचे बल कार्य करत होते, असं कोण म्हटले? वेगनार. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट प्री पॉइंट ऑफ व्ह्यू. वेगनारने म्हटले हे 2 तुकडे झाले. आता तुकडे होण्यासाठी फोर्स लागेल ना. आपल्याला पण कोणाचं एखादे आता तिळपापडी, आता संक्रांतचा वेळ आला, तिळपापडी तोडायची असेल तर फोर्स लागेल की नाही? बल लागेल. लाडू असेल तिळाचं, कडक असेल तर बळ लागेल. यस, तो फोर्स लागतो. तो हा म्हटलं की हे तुकडे होण्यासाठी 2 फोर्स कार्य करत होते. एक म्हणजेच की एक तर पृथ्वीची अंतर्गत शक्ती एक कार्य करत होती, पृथ्वीची अंतर्गत शक्ती, इंटरनल फोर्सेस, पृथ्वीची अंतर्गत शक्ती. आणि दुसरी जी कार्य करत होती, वेगनर काय म्हटलो की जे पण पृथ्वीच्या अवतीभोवती जे पण काही ग्रह तारे आहेत यांचा गुरुत्व आकर्षण आलं लक्षात. यांच्यामुळे पण काय झालं की हे पण एक बल आणि अंतर्गत शक्ती याच्यामुळे यांचे काय झाले? तुकडे व्हायला सुरुवात झाली. आता हे तुकडे तर झाले, पण यांची हालचाल आपण बघतोय ना. हे बघा, आपण हालचाल बघितली की नाही की काही काही जे होते पश्चिमेकडे गेले है ना, काही जे होते हे उत्तरेकडे सरकले, बरोबर की नाही? हे उत्तरेकडे सरकले. तर तेच आता हे म्हटलं की या बलाने यांचे तुकडे झाले आणि हालचालीसाठी 2 दिशा होत्या. एक विषुववृत्तीकडे काही खंड किंवा काही तुकडे होते हे विषुववृत्तीय दिशाकडे वळले म्हणजे उत्तरेकडे, आणि काही खंड किंवा तुकडे पश्चिमेकडे गेले. आलं लक्षात? यस. जसं इथे आपण बघू शकतो, सी आपण डायग्राम. आता इथे बघा, आफ्रिका आणि साऊथ अमेरिका. यस, म्हणजे यांची हालचाल ही पश्चिमेकडे गेला ना, साऊथ अमेरिका, सी पश्चिमेकडे गेला. युरोपपासून हा पश्चिमेकडे हलला, नॉर्थ अमेरिका, बरोबर. आफ्रिका खंड हा उत्तरेकडे म्हणजे विषुववृत्ताकडे हा सरकला, राईट. ऑस्ट्रेलिया बघा इकडे म्हणजे विषुववृत्ताकडे दिशा म्हणजे टुवर्ड्स नॉर्थ, इकडे सरकला. यस, तर हे वेगनारने सांगितलं होतं. तो 2 दिशा त्याने सांगितले होते. यस, आणि याच्यासाठी त्याने बघा हे समजून देण्यासाठी की कसा मी बरोबर आहे हे सांगण्यासाठी त्याने काही पुरावे पण दिले. या पुराव्यावर पण तुम्हाला प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारली गेलेली आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. ते म्हणजेच की त्याने एक सांगितलं की बघा हे एकमेकांपासून लांब गेले. येस, जसं आफ्रिकापासून पश्चिमेला साऊथ अमेरिका निघाला. कधी तुम्ही ह्या दोघं खंडांना एकत्रित आणलं, या दोघं खंडांना कधी तुम्ही एकत्रित आणलं तर तुम्ही बघणार की साऊथ अमेरिका खंडाचा पूर्व किनारा आणि आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारा हे एकमेकांमध्ये काय होणार? फिट बसून जातं. याला त्याने शब्द दिला आहे जिक्सॉ फिट. काय म्हटलंय त्याने याला? जिक्सॉ फिट. तर हा एक पुरावा त्याने दिलेला आहे, लक्षात ठेवणार. ओके. दुसरा पुरावा त्याने सांगितलं होतं की प्राचीन खडक. तो म्हणतो की प्राचीन खडक जसं आशिया आफ्रिका खंड, सी आशिया, आता इथे आपण बघूयात एशिया आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, या सगळ्या खंडांमध्ये तुम्हाला एकाच प्रकारचे खडक बघायला मिळत आहेत, एकाच कालखंडातले खडक बघायला मिळत आहेत. म्हणजेच की पूर्वी हे भाग काय होती? एकमेकांना जोडली होती. फक्त अंतर्गत हालचाली किंवा यांच्या भूखंडांच्या वळणामुळे हे वेगळी झालेली आहे. क्लिअर सगळ्यांना? येस. तसंच दुसरं याने अजून सांगितलं आहे की काही प्राण्यांचे अवशेष जे आहेत जे तुम्हाला अनेक खंडांमध्ये बघायला मिळत आहेत. जसं एक त्याने सांगितलं होतं की गॅलोसोटेरिस हा जो एक वनस्पती आहे, लक्षात ठेवा. याचे संचन मी इथे लिहून देते तुम्हाला, हे मी घेतलं पण आहे ॲक्च्युली. ग्लॅसोटेरिस हा हे एक नेचे पद्धतीची वनस्पती आहे. ग्लॅसोटेरिस नेचे फन वनस्पती आहे. याचे अवशेष तुम्हाला अँटार्क्टिका खंडामध्ये बघायला मिळत आहेत. आलं लक्षात? येस. तसेच याचे तुम्हाला आफ्रिका साऊथ अमेरिका खंडामध्ये पण याचे अवशेष बघायला मिळत आहेत. म्हणजे हे पूर्वी हे सगळे एकत्रित होते, आता हे वेगवेगळे झाल्यामुळे तुम्हाला याचे प्रत्येकाचे अवशेष या खंडांमध्ये बघायला मिळत आहे. ओके. तर असं त्याने काही पुरावे त्यांनी दिले होते. येस. तसंच त्याने सांगितलं की ग्रीनलँड आणि इंग्लंड, मी जसं सांगितलं ना, यांचा जो अंतर आहे, आलं लक्षात, हा काय होत चाललेला आहे? इकडे येतं ग्रीनलँड, इकडे येणार तुमचा
इंग्लंड. हे दोघांमधलं अंतर काय होत आहे, वाढत चाललेलं आहे. तर वाढत चालला म्हणजे की कोणी त्याला इकडे तिकडे केलं का, नाही. पृथ्वीच्या हालचालींमुळेच हे दोघं खंड किंवा हे दोन भूभाग काय झाले आहेत, एकमेकांपासून लांब गेलेले आहेत. तर असे पुरावे पण वेगनरने दिले होते, लक्षात ठेवा. यस, ओके. सो हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पुरावेवर तुम्हाला प्रश्न विचारली गेलेली आहे, ठीक आहे. आणि ह्या पुराव्यांना बऱ्याचदा त्याचे कोणी मित्र वगैरे होते त्या काळातले शास्त्रज्ञ, त्यांनी पण त्याला सपोर्ट केलं, त्यांनी पण काही सिद्धांत आणले आणि सांगितलं हो हो वेगनर बरोबर सांगत आहे. तर तसा एक सांगणारा कोण होतं, त्यांचं नाव होतं, ते पण लक्षात ठेवा, हेस आणि डायट्स. यस, यांनी सांगितलं की वेगनारचा सिद्धांत हे बरोबर आहे, कारण हेस आणि डायट्स यांनी एक सिद्धांत काढला होता, सी फ्लोर स्प्रेडिंग. विचारलं गेलं तर इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला आपण म्हणतो सागर तळ पसरण. सागर तळ पय हे पसरण. येस, हा म्हणतो की सागराचा तळ पण काय होत आहे, पसरत आहे, म्हणजेच हे खंड पण काय होत आहे, वहन होत आहे. तर हे हायस आणि डायट्स यांनी पण याला पुष्टी दिली होती, ठीक आहे. तसंच 84 मध्ये नासा नासा सगळ्यांना माहीतच आहे, नासा यांनी त्यांच्या उपग्रहातून सॅटेलाइटून हे बघितलं की जे पण अटलांटिक महासागर आहे ना, याचा पण काय होत आहे, रुंदी काय होत आहे, विस्तार काय होत आहे, वाढत आहे. ओके. सो हे काय दर्शवतं की भूखंडांचं काय होत आहे, वहन होत आहे. पण टीका पण झाल्या बघा, याच्यावर टीका पण बऱ्याच झाल्या होत्या, कारण की याने सिद्धांत तर दिला, अजून पण तो ॲप्लिकेबल आहे सिद्धांत, पण काही गोष्टी या सिद्धांताचे काय होते, आपल्याला पण नाही वाटत की हे योग्य आहे. जसं ग्रह आणि ताऱ्यांचं गुरुत्वाकर्षणामुळे इकडे तुकडे पडतील का, नाही पडणार. बरोबर, इकडे तुकडे होतील का, एवढं गुरुत्वाकर्षण आहे का, नाही. की त्याच्यामुळे हे तुकडे कधी असं राहिलं असते तर आज कधीच एवढे खंड आपल्याला असे बघायला भेटले नसते, सगळे फटाफट चेंज झाले असते. तर ते एक त्याच्यावर बऱ्याच जणांनी टीका टिप्पणी आपण म्हणतो ना, हे केलं होतं, टीका केले होते. येस, दुसरं एक टीका अजून काय आली होती की जे आपण म्हणतो ना, वेगनारने हे काय सांगितलं की कार्बोनिफेरस, म्हणजे बघा कोणत्या वर्षापर्यंत त्याने सांगितलं आहे, 225 मिलियन इयर एगो, ह्या कालखंडापासून त्याने सिद्धांत सुरू केला. मग काही शास्त्रज्ञांनी त्याला प्रश्न विचारला की त्याच्या आधी हे का झालं नाही, अंतर्गत शक्ती किंवा हे ग्रह तारे का कार्य केलं नाही, का इथूनच तुकडे व्हायला लागले. आलं लक्षात, हे पण त्याला प्रश्न विचारली गेली होती. तर हे बरेच आपण म्हणतो ना की आणि काहींनी जसं वेगनारने स्वतःचे पुरावे देण्यासाठी सांगितलं ना की काही प्राण्यांचे अवशेष बघायला भेटतात काही खंडांमध्ये सारख्या स्वरूपात वनस्पतीचे. तर काही शास्त्रज्ञ म्हटले की प्राण्यांची म्हणतात ना एक स्वतःची एक आपण म्हणतो ना प्रवृत्ती असते. आल्या लक्षात की ते सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल किंवा ते इकडून तिकडे फिरत असतात, तर त्याच्यामुळे पण एकाच प्राण्याचे अवशेष अनेक खंडामध्ये बघायला भेटू शकतात. तर काही हे टीका वेगनरवर करण्यात आली होती. क्लिअर. चलो नेक्स्ट, आता एक सिद्धांत जो इम्पॉर्टंट सिद्धांत आहे, परत जे प्रिलिम्समध्ये जे विचारलं जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी तुम्हाला ते सांगणार आहे. ते म्हणजेच भूमंच विवर्तनकी सिद्धांत. आलं लक्षात, भूमंच विवर्तनकी सिद्धांत. यस, जो कोणी दिला होता, कोणी अनेक शास्त्रज्ञ मिळून आलेला आहे तो सिद्धांत, लक्षात ठेवा. अनेक शास्त्रज्ञ मिळून हा सिद्धांत आलेला आहे. जस्ट अ मिनिट. येस, ठीक आहे. प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी, अनेक शास्त्रज्ञ, जसं भूखंड वहन सिद्धांतमध्ये वेगनर खास होता ना, इथे तसं नाही आहे. इथे बरेच जे जसं एक मिनटं काय नावं आपण लिहून देऊयात, जसं J.T. विल्सन. आलं लक्षात. येस, त्याच्यानंतर पार्कर. आलं लक्षात. मॅकेन्झी, ली पिचियॉन. हे नाव नाही लक्षात राहिले तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. हे यांनी सगळ्यांनी मिळून म्हणजे अनेक जणांचे हे करून हे सिद्धांत आलेला आहे, ज्याला आपण म्हणतो भूमंच विवर्तनकी सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी. ठीक आहे. आता प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी काय म्हणते की पृथ्वी जी आहे, ठीक आहे, हे अनेक आपण म्हणतो की एक पूर्ण भूभाग आहे, पण हे
पृथ्वीचा जो भूकवच आहे ना, हा अनेक प्रकारचे तुकड्यांपासून तयार झालेला आहे. आलं लक्षात? आपण जसं आता आपण भूकवच बघितलं, बरोबर? आत्ताच आपण एक भूकवच बघितलं ना. येस, हा जो भूकवच आहे ना, अनेक प्रकारच्या तुकड्यांपासून हा भूकवच तयार झालेला आहे. आणि या तुकड्यांनाच काय आपण म्हणतो? प्लेट म्हणतो. आले लक्षात? आणि हा भूकवच जो आहे, आता भूकवच मध्ये जसं आपण म्हणतो ना, काही भूभाग आहे, काही सागरी भाग आहे, बरोबर? जो पण भूभाग आपला जो भूकवच आहे, ठीक आहे, शिलावरण आहे, काही भाग सागरी भाग, काही भूभाग मध्ये आहे. तर ह्या प्लेट्स जे आपण बघतो भूमंच, याचे आपण 3 प्रकार पाडतो. की काही जे भूमंच आहेत हे पाण्यामध्ये पण आढळतात, जमिनीवर पण आढळतात, राईट? तर काही भूमंच आहे सागरीय भूमंच. असे भूमंच फक्त तुम्हाला कुठे बघायला मिळेल? सागरी कवच, म्हणजे आपला सागरी जो कवच आहे, सागरी जो भाग आहे तो ह्या भूमंचने तयार झालेला असतो. जसं पॅसिफिक प्लेट, नास्का प्लेट, स्कॉशिया प्लेट, हे काय आहे? सगळं सागरी भूमंच आहे. दुसरं खंडीय भूमंच, उत्तर अमेरिका, युरेशियन, अरेबियन प्लेट, आफ्रिकन प्लेट, साऊथ अमेरिका प्लेट, हे सगळे काय आहेत? ऑस्ट्रेलियन प्लेट, हे सगळे काय आहेत? खंडीय भूमंच. आता काही सागरीय खंडीय पण आहेत, म्हणजे खंड भागात पण आहे, आणि म्हणजे काही भूमंच खंड पण ऑक्युपाय करतं आणि सागरीय भाग पण ऑक्युपाय करतं, बरोबर? तर ते आहे. येस, ठीक आहे. तर हे बरेच म्हणजे बहुतेक प्लेट्स तसेच तुम्हाला बघायला मिळतील. जसं सी, दिस इज आफ्रिकन प्लेट, राईट? आफ्रिकन प्लेट ही पूर्ण आफ्रिकन प्लेट आहे, बरोबर? तर इथे भूभाग पण आहे आणि सागरीय भाग पण आहे, बरोबर? आता ही बघा, ही जी प्लेट आहे, दिस इज साऊथ अमेरिकन प्लेट, राईट? दिस इज साऊथ अमेरिकन प्लेट. या प्लेटमध्ये तुम्ही बघणार भूभाग पण आहे, पाण्याचा भाग पण आहे, म्हणून ही काय आहे? सागरीय खंडीय. स्कॉशिया प्लेट ही पूर्ण सागरीय आहे, सी. आलं लक्षात? तर हे असं लक्षात ठेवायचं आहे. युरेशियन सेम. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो दिस इज प्लेट्सचे प्रकार. आता किती प्लेट्स आहेत लक्षात ठेवा, प्रमुख. आणि जसे आपण प्लेट्सचे प्रकार पाडतो ना, सी, प्लेट्सचे प्रकार आहेत. ओके. प्लेट्स म्हणजेच की प्रमुख आणि ज्याला आपण म्हणतो उपप्रमुख, मेजर प्लेट्स आणि मायनर प्लेट्स. ओके, चलो. सो मेजर आणि मायनर प्लेट्स बघून घेऊयात. एकच मिनिट, वेट वेट वेट. सो चुक 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 अगं, वेट वेट वेट, 2 मिनटं जरा वेळ द्या. ओके, चलो. सो आता हां, सो हे एवढे प्लेट्स आहेत. आता या प्लेट्समध्ये तुम्ही बघणार की बघा, नॉर्थ अमेरिकन सी, मी पेनचा कलर चेंज करते. तुम्हाला कधी प्रमुख प्लेट्स विचारलं गेलं, सपोज तुम्हाला विचारलं गेलं की मेजर प्लेट्स कोणते आहेत, तर मेजर प्लेट्स किती आहेत? 6. किती आहेत? 6. काहींमध्ये 7 पण दिलेले आहेत, काहींमध्ये 7 पण दिले आहेत. ते कसे 6 किंवा 7 काही पण विचारलं जाऊ शकतो. ते कसं आहे मी तुम्हाला सांगेल. तर 6 मेजर, नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिका, युरेशियन, आलं लक्षात, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन, समजलं, आणि अँटार्क्टिका प्लेट. ओके, यस, एवढं लक्षात येत आहे सगळ्यांना? ठीक आहे, चलो. सो आणि एक आहे पॅसिफिक प्लेट. तर 7 झाले. 1 2 3 4 5 6 7. तर कधी तुम्हाला आलं की देर आर 7 मेजर प्लेट्स. यस, पण काही वेळेस कधी 6 विचारलं ना, तर कधी कधी 6 का विचारलं जातं? काही वेळेस फक्त अमेरिकन प्लेट पकडली जाते, एकच, म्हणजे उत्तर आणि दक्षिण अमेरिकाची एकच भूमंच पकडली जाते. त्यावेळेस ते हा एकच गृहीत धरला जातो. तर त्यावेळेस 6 मेजर प्लेट्स असं पण, ठीक आहे. आणि लहान भूमंच, ते लहान भूमंच सी. आता लहान कोणती कोणती दिसत आहेत आता तुम्हाला इथे? सी, फिलिपाईन सी प्लेट है ना, इंडियन प्लेट, कॅरिबियन, कोकोस, नास्का, स्कॉशिया, हे सगळे काय, जुआन दे फुका, हे सगळे काय आहेत? मायनर प्लेट्स. ओके. तर आपला जो पृथ्वी आहे, सी, आपली जी पृथ्वी आहे ना, आपली पृथ्वी इथे आता आपण असं मी लिहिणार 7 मेजर, म्हणजे 7 मोठ्या आणि 20 लहान
म्हणजे मायनर प्लेट्सने बनलेलं आहे असं विधान आलं तरी लक्षात ठेवणार. 7 मेजर अँड 20 मायनर. 7 प्रमुख आणि 20 उपप्रमुख भूमंचांनी आपली पृथ्वी तयार झालेली आहेत. ओके, तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतो म्हणजे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. हा सिद्धांत खूप मोठा आहे पण आता एवढं घेणं शक्य नाही आहे. येस, त्याच्यानंतर दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जस्ट अ मिनिट. हा मी जरा थोडंसं इथे इरेज करते, काही पॉईंट्स तुम्हाला इथे दाखवून देऊयात. ठीक, ओके चलो. सो इथे एक पॉईंट मला सांगायचं आहे तुम्हाला, ते म्हणजेच की तुम्ही अँडीज आणि रॉकीज बघितले आहेत, ऐकले आहेत, बघितले म्हणजे ऐकले आहेत. येस, इथे आहे सी, इथे कोणती रांग येते? रॉकीज. ठीक आहे, आणि इथे काय येते तुमची? अँडीज. ओके, आणि हे आणि इथे आपलं हिमालयन रिजन, राईट. हा जो भाग आहे हे काय आहे? तुमची हिमालय. आता मी हे जे पण तुम्हाला आता हिमालय अँडीज रॉकीज सांगितले, हे काय आहे? हे काय आहेत? घडीचे पर्वत आहेत. यस, घडीचे पर्वत आहे ना. यस, इथे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जे पण नॉर्थ अमेरिकामध्ये, जे पण तुमचे उत्तर अमेरिकामध्ये जे पण रॉकीज जे आहेत, हे दोन भूमंच, दोन भूपट्ट एकमेकांकडे सरकत होते, एकमेकांवर आदळले आणि त्याच्यामुळे ते घडीचे पर्वत तयार झालेली आहे. तर कोणते? रॉकीज तयार होण्यासाठी उत्तर अमेरिका भूमंच आणि जुआन दे फुका भूमंच, हे दोन भूमंच एकमेकांवर थडकून हे रॉकीज पर्वत तयार झालेली आहे. अँडीज पर्वतरांग साऊथ अमेरिका आणि नास्का, लक्षात ठेवा. नास्का आले लक्षात. तसंच कोकोस, कोकोस पण म्हणू शकतात. हे दोन भूमंच आणि साऊथ अमेरिका भूमंच यांची म्हणजे हे होऊन, थडक होऊन इथे काय तयार झालंय तुमचं? अँडीज. हिमालयन रिजन, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि वरतून येणारी युरेशियन प्लेट, हे दोघं थडकल्यामुळे इथे काय तयार झाले? घडीचे पर्वत. ओके, तसंच तर इथे तुम्ही काय बघितलं की काही वेळेस हे भूमंच, पृथ्वीवर हे जे भूमंच आहे हे एकमेकांकडे सरकत आहे, तर त्यावेळेस हे असे भूरूप तयार होतात. काही वेळेस हे एकमेकांपासून काय होत आहे? लांब हो जात आहे. जेव्हाच एकमेकांपासून हे लांब जातात त्यावेळेस पण तिथे काही भूरूप तयार होतात. आता बघा, दोन भूमंच एकमेकांपासून लांब जात असेल तर हीच खालची जमीनपेक्षा जो कवच आहे हा ताणला जातो आणि आतून लावा बाहेर पडतो आणि हा लावाचं संचयन होऊन काही भूरूप तयार होतात. तर जसं आता इथे तुम्हाला हे दिसतंय, हे अटलांटिक महासागर आहे, बरोबर. हा अटलांटिक महासागर आहे. तर इथे साऊथ अमेरिकन भूमंच आणि आफ्रिकन भूमंच हे एकमेकांपासून लांब गेली, इकडे नॉर्थ अमेरिकन आणि युरेशियन, आणि याच्यामुळे इथे काय तयार झालेली आहे? कटक तयार झालेली आहे. त्या कटकाला आपण काय म्हणतो? मध्य अटलांटिक कटक. काय म्हटलं गेलं याला आपण? मध्य अटलांटिक कटक, मिड अटलांटिक रेंज. ओके, बघा मी पूर्ण सिद्धांत नाही घेत आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स मी इथे तुम्हाला सांगून दिलेले आहेत. ओके, सो हा सिद्धांत मी इथेच थांबवणार आहे. खूप ॲक्च्युली आहे इथे पॉईंट्स अजून, पण ठीक आहे. प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज एनफ फॉर यू, राईट. चलो, आता नेक्स्ट आपल्याला आता बघा, आता ज्वालामुखी आणि भूकंप. तर ज्वालामुखी आणि भूकंप पण मी खूप डिटेल नाही घेणार तुमचं इथे, थोडेच पॉईंट्स काय घेणार आहे जे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजेच की ज्यावेळेस आपण भूकंपाबद्दल बोलतो, यस, तर इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, एपिसेंटर अँड फोकस. एपिसेंटर आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला फोकस. भूकंप नाभी आणि अपी केंद्र. येस, आता जिथनं भूकंप म्हणजेच काय की पृथ्वीच्या भूकवचाला जेव्हा कंप, हादरा बसतो याला आपण म्हणतो भूकंप. ठीक आहे, आता हे कंप कशामुळे भेटतो की काय होतं? पृथ्वीच्या अंतरंगातून, आणि अंतरंगातला पण कोणता थर इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला? प्रावरण. ह्या प्रावरणात काही अंतर्गत शक्तीमुळे काही दाब कमी जास्त झाल्यामुळे काही लहरी तयार होतात, याला आपण म्हणतो भूकंप लहरी. काय म्हणतो याला आपण? भूकंप लहरी म्हणतो. तर या लहरी लक्षात ठेवा, भूकंप लहरींचा उगम जिथनं होतो अंतरंगामध्ये, याला काय म्हटलं जातं? फोकस, भूकंप नाभी. आणि हे कुठे असतं? प्रावरणमध्ये. आणि जिथे भूकंपाची नोंद होते, भूपृष्ठावर जिथे भूकंपाची नोंद होते, याला आपण म्हणतो एपिसेंटर.
ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो, सो हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. येस, आता नेक्स्ट जो आपल्याला बघायचा आहे ती म्हणजेच की याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट, भूकंपाच्या लहरी. 3 लहरी आपण बघतो. येस, प्रायमरी, सेकंडरी आणि सरफेस वेव्स. प्राथमिक लहरी, सेकंडरी वेव्स आणि सरफेस वेव्स. ओके, प्रायमरी का म्हटलं जातं याला? कारण सर्वात पहिले यांची नोंद होते. कोणाची नोंद होत असते? सर्वात पहिले भूकंपाच्या लहरींमध्ये सेस्मोग्रामवर वरती अपिकेंद्रावर कोणत्या लहरी पोचतात? प्रायमरी. का? कारण यांचा वेग सर्वाधिक असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे यांची सर्वात पहिले नोंद होते आणि हे आपण म्हणतो ना, द्रव माध्यमातनं आणि स्थायू माध्यमातनं दोघांमधनं हे प्रवास करू शकतात, लक्षात ठेवणार, राईट. दुसरं सेकंडरी वेव्स. सेकंडरी वेव्स फक्त स्थायू माध्यमातून प्रवास करतात. यांचा वेग जास्त राहत नाही, पण यांचा आयाम, मॅग्निट्यूड कसं असतो? जास्त असतो. आणि सरफेस वेव्स हे प्राथमिक आणि द्वितीय लहरी जेव्हा भूपृष्ठावर पोहोचतात यांच्यापासनं जी लहर तयार होते याला आपण म्हणतो सरफेस वेव्स. तर लक्षात ठेवा, या दोघं लहरींना बॉडी वेव्स म्हणतात. काय म्हणतात? बॉडी वेव्स पण म्हणतात, प्रायमरी आणि सेकंडरीला. आता वेग सर्वाधिक प्रायमरीचा आहे, लक्षात ठेवा, प्राथमिकचा. पण सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या लहरी कोणत्या आहेत? भूपृष्ठ लहरी. सर्वात जास्त नुकसान कोणत्या लहरी करतात? भूपृष्ठीय लहरी, सरफेस वेव्स. ओके, सरफेस वेव्सचे पण 2 प्रकार पडतात. एक पडतो रेलिक आणि दुसरं पडतं लव्ह वेव्स. ठीक आहे. प्रायमरी ज्या लहरी आहेत ना यांना आपण लॉन्गिट्युडनल वेव्स, अनुतरंग पण म्हणतो, लॉन्गिट्युडनल. आणि सेकंडरी वेव्स हे ट्रान्सव्हर्स वेव्स सारखे असतात. ओके, हे काय आहे हे ऑलरेडी आता मी फक्त तुम्हाला रिव्हिजन सॉर्ट ऑफ व्ह्यू घेत आहे. ठीक आहे, चलो, सो क्लिअर सगळ्यांना? चलो, 1 मिनिट जरा वेट. एक मिनिट जरा जरा थोडंसं इथे चलो, ठीक आहे. सगळं खूप झालं बोलून. इथे ब्रेक पण नाही घेता येत ॲक्च्युली. फर्स्ट टाइम ह्या पॉईंटवर घेत आहे मी ह्या असा याच्यावर. सो माझं पण फर्स्ट सेशन आहे. आता सवय होईल मला, 1-2 सेशन झाली का. येस, ठीक आहे. भूकंप एवढं क्लिअर झालं का सगळ्यांना? चलो, इथे अजून कोणाला काही चेंजेस वाटत असेल ना तर मला पुढच्या सेशनला सांगा की मॅम इथे आपण करूयात काही चेंजेस, किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे अजून ते पण मला सांगा नक्कीच. चलो, सो एवढं क्लिअर झालं आता. चला, तो एवढं सगळं मिक्स होऊन गेलं आहे. चलो, प्राथमिक जसं सांगितलं लॉन्गिट्युडनल, मराठीमध्ये याला आपण अणुतरंग म्हणतो. यस, याला आपण अनुप्रस्थ म्हणतो. ठीक आहे, चलो, सो भूकंप बद्दल. आता भूकंप जसं मी सांगितलं की जिथे निर्मिती होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, भूकंप लहरींची जिथे निर्मिती होते याला आपण काय म्हणतो? फोकस. काय म्हटलं जातं याला? फोकस, बरोबर. आता याच्यावरनं भूकंपाचे काही प्रकार पाडले गेलेले आहेत. तर ते 3 प्रकार जे आहेत ते एक कोणी पाडले होते? रिश्टर यांनी. यस, तर जे लक्षात ठेवा, भूकंप नाभी आणि अपिकेंद्र हे समजा भूकंपाचं जे आपण म्हणतो ना, बघा कधी पण हे तयार कुठे होतं? प्रावरणमध्येच होतं, राईट. आता समजा 30 ते 40 किलोमीटर अंतरावरच फोकस असेल, म्हणजे नाभी असेल भूकंपाची, म्हणजे भूपृष्ठापासून 40-50 किलोमीटरलाच भूकंपाच्या लहरींची निर्मिती झाली असेल, तर याला आपण काय म्हणतो? शॅलो फोकस अर्थक्वेक. काय म्हणतो? उथळ भूकंप म्हटलं जातं याला. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते 250, लक्षात ठेवा, 250 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान कधी भूकंप नाभी असेल तर याला आपण काय म्हणतो? मिडल फोकस.
आलं लक्षात? काय म्हटलं जातं याला? मिडल फोकस अर्थक्वेक. आणि 700 किलोमीटरच्या दरम्यान कधी नाभी असेल भूपृष्ठापासनं त्याला आपण म्हणतो खोलीचे भूकंप, डीप फोकस अर्थक्वेक. ओके, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ना की भूकंपाचे मापन कसं केलं जातं. आपण ऐकत असतो रिश्टर स्केल हे. येस, तर भूकंपाचे मापन खूप महत्वाची रिश्टर स्केल. अनेक स्केल्स आहे. एक आहे मर्सेली स्केल, मर्सेली पण म्हणतो त्याला आपण. येस, आणि एक आहे रॉझिफेरल आणि एक आहे एमएसकी. ठीक आहे. रिश्टर स्केल मध्ये काय असतं ना, आपण ऐकतो का की 6.1 रिश्टरचा, 9 रिश्टर स्केलचा, 8.6 रिश्टर स्केलचा भूकंप आला. तर रिश्टर स्केल काय असतं ना, लक्षात ठेवा की याच्यामध्ये मॅग्निट्यूड नोंद केला जातो. महत्ता म्हणजे की ज्यावेळेस भूकंप झाला तर किती ऊर्जा रिलीज झाली, किती ऊर्जा बाहेर पडली, हे काउंट केलं जातं रिश्टर स्केलमध्ये. आलं लक्षात? येस. आणि ही काय आहे? लॉगरिथमिक, लाघीय मापन आहे, लॉगरिथमिक स्केल आहे. आलं लक्षात? आणि हे किती असतं? 0.9 पर्यंत याचं प्रमाण असतं. लाघीय, लॉगरिथमिक म्हणजेच काय की आता समजा 1 रिश्टर स्केल पासून 2, 3, कधी मी सांगते आहे की 2 रिश्टर स्केलचा आमच्याकडे भूकंप झाला, कोणी सांगितलं 3, तर 2 पेक्षा जेव्हा 3 ना, तर इथे ऊर्जा किती पटीने वाढलेली असते? 32 पटीने. किती पटीने ऊर्जा वाढलेली असेल? 32 पटीने. ओके, तर रिश्टर स्केल हे मोजतो ऊर्जा किती रिलीज झाली आहे. दिस इज अ लॉगरिथमिक स्केल, हे प्रमाण. आणि एका रिश्टर 3 पासून आपण म्हणतो की 4 रिश्टर स्केलचा झाला, म्हणजे इथे जेवढी ऊर्जा तयार निघाली होती त्याच्यापेक्षा 32 पटीने 4 रिश्टर स्केल असेल, राईट. त्याच्यानंतर मर्सेली, मर्केली याच्यामध्ये इंटेन्सिटी मोजली जाते, भूकंपाची तीव्रता, म्हणजेच भूकंपानंतर किती नुकसान झालं आहे हे मोजण्यासाठी मर्केली स्केल वापरले जातं. हा लक्षात. आणि ही कोणती आहे? लिनियर स्केल आहे, रेशियो. आणि हे रोमन लेटर्स मध्ये लिहितो आपण, 1 ते 12च्या प्रमाणात असतं हे. ओके, 12 रिश्टर मर्सेली स्केलचा म्हणजे अतिशय जास्त नुकसान, तोनात नुकसान, असं मर्सेली. रॉझिफेरल ही एवढी काय वापरण्यात येत नाही. त्याच्यानंतर एमएसके. आपल्याकडे जे भारतामध्ये झोन्स पाडले आहेत ना, भूकंपाचे जे झोन्स आहेत ना, ठीक आहे, विभाग जे पाडले गेलेत, हे कोणत्या परिणामावर मोजले गेलेत? एमएसके. आलं लक्षात? एमएसके हे शास्त्रज्ञ होते. मेडवेडेव हे रशियन शास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर स्पॉन ह्युअर आणि कार्निक यांचे इनिशियल MSK किंवा याला MSK 64 पण म्हटलं जातं. येस, तर हा परिणाम, तर याच्यावरच आपले झोन्स पाडले गेले. तर आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवा MSK असे झोन्स आपण पाडतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जे इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचे आहे. ओहो वेटा, तर ठीक आहे, चलो इथेच सांगावं लागेल, अदरवाईज आय हॅव टू. एक मिनिट, आपण इरेज करूयात. आज फर्स्ट सेशन आहे, जरा मला टेक्निकल थोडंसं समजून घ्यावं लागेल. एकदा सवय झाली का मग काय प्रॉब्लेम नाही. आणि 1-2 पॉईंट्स मला जरा अजून समजून घ्यायचे ते टेक्निकल ॲक्च्युली, म्हणजे ब्लॅक स्क्रीन घेऊ शकतो का वगैरे, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण मला सांगा बरं का. येस, बिकॉज आय एम नॉट टेक्निकली साऊंड. या चलो, सो येस, ठीक आहे. आता भूकंप विचारलं तर तुम्हाला अजून एक विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज आयसोसेसिमल लाईन्स आणि होमोसेसिमल. आज माझं जरा थोडं हळू झालंय सेशन, उद्यापासनं फास्ट होईल जरा, ठीक आहे. आता व्हॉट इज आयसोसेसिमल. सेसिमल आलं म्हणजेच इट इज रिलेटेड टू भूकंप, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आयसोसेसिमल म्हणजेच काय की आपल्या पृथ्वीवर जिथे जिथे समान तीव्रतेचे भूकंप असेल, समान तीव्रतेचे,
आलं लक्षात? तीव्रतेचे म्हणजे सपोज तीव्रता मर्सेली स्केल म्हणा, रिश्टर स्केल म्हणजे जसं 5 रिश्टर स्केलचा भूकंप, 5 रिश्टर स्केलचा, पृथ्वीवर जिथे जिथे 5 रिश्टर स्केलचा भूकंप आले असेल त्या सगळ्या स्थळांना जोडणारी जी रेषा असेल त्याला आपण म्हणतो आयसोसेसिमल. होमोसेसिमल म्हणजेच काय, की जसं आता जी वेळ झाली आहे, लक्षात ठेवा, या क्षणाला पृथ्वीवर जिथे जिथे भूकंप झाले आहेत, पृथ्वीवर जिथे जिथे भूकंप होतील या स्थळांना जोडणारी जी रेषा आहे याला आपण म्हणतो होमोसेसिमल. म्हणजे एकाच वेळेस जिथे जिथे भूकंप होतात त्याला आपण म्हणतो, त्यांना जोडणारी जी रेषा असते याला आपण म्हणतो होमोसेसिमल, सहकंप रेषा. आणि मराठीत आयसोसेसिमलला आपण म्हणतो समकंप रेषा. ओके, चलो एवढं क्लिअर झालं सगळ्यांना आता? यस, तर हे काही पॉइंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. यस, ठीक आहे. आणि बाकीचं आपण आता उद्या कंप्लीट करूयात. ठीक आहे, आज एवढं कंप्लीट. उद्या आता आपण व्हॉल्केनोज आणि मला इंडिया म्हणजे भारत आणि महाराष्ट्र यांचे प्राकृतिक विभाग हे सगळं कंप्लीट करणार पुढच्या सेशनला. मग क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी आणि एक सेशन जो असेल तो असणार आहे तुमचं पॉप्युलेशन जिओग्राफी आणि इकॉनॉमिक जिओग्राफीच्या रिव्हिजनवर. ओके, सो अशा प्रकारे आपण कंप्लीट करूयात सगळं काही. आजचा पहिला सेशन होता, खूप दिवसानंतर मी सेशन कंडक्ट करते ऑनलाईन. सो काही चेंजेस किंवा काही अजून तुमच्या हे असतील सजेशन्स असतील तर नक्की सांगा मला. आणि हो, माझा ॲप पण आहे आता, मी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये देणारच तुम्हाला. तर तो ॲप पण डाउनलोड करा, तिथे पण अनेक कोर्सेस येत राहणार आहे. येस, तर आता परत आपण भेटूयात पुढच्या सेशनला, रिव्हिजनसाठीच असेल. ठीक आहे, आणि हा मॅक्झिमम शेअर करा मित्रांना आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा. थँक्यू सो मच.